तर ही जागल्याची भूमिका सूरज तुम्ही खूप पोटतिडकीने मनापासून इथे करता. ऑप्टिमिस्टिकली उत्तर देणं सर्वांना आवडतं. पॉझिटिव्ह सांगा, पॉझिटिव्ह चित्र आहे असं सांगा. पण खरं सांगायचं झालं तर तसं काही चित्र नाहीये. संसदेत सुद्धा आपल्या अर्थमंत्री दोष देत होत्या, की देशांतर्गत गुंतवणूक व्यावसायिक करत नाहीयेत. ॲक्शन्समधून सरकारने दाखवून द्यायचंय, की त्यांना ही व्यवस्था नकोय. कुठल्या देशांमध्ये प्लास्टिक खाणाऱ्या गायी दिसतील? एक भयाण परिस्थिती अशी आहे, जी कदाचित मागच्या म्हणजे स्वातंत्र्यानंतर तरी झालेली नसेल, असं बऱ्याच अर्थतज्ञांनी हे मांडलंय, की ही जी आत्ता आपल्या डोळ्यासमोर जी पिढी आहे ना, ही कदाचित पहिली पिढी असणार आहे, जी त्यांना मिळाले म्हणजे इनहेरिट केलंय, जे त्यांना मिळालंय, त्या संपत्तीमध्ये भर टाकू शकणार नाहीयेत. उलट ती कमी करतील. कारण त्यांच्याकडे पर्याय नाहीयेत. ही जी सरकारच्या पॉलिसीज आहेत, त्या पॉलिसीजमुळे बनलेली सिस्टीम आहे, ज्यामुळे ही त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे. कॅपिटलिस्ट मेंटॅलिटीला एक्सप्लॉइट करण्याची संधी मिळते याच्यामध्ये, की तू नाही तर दुसरा कोणीतरी आहे, ही जी संधी मिळते त्यातनं एक्सप्लॉइटेशन होतं. त्यामुळे बेरोजगारी आणि लोकसंख्या याचा निश्चितपणे संबंध आहे. तेहरानमधला AQI टाका, जिथे युद्ध चालू आहे. तेहरान, हा. कीव मधला टाका, जिथे युद्ध चालू आहे युक्रेनमध्ये. बरोबर, युक्रेनमध्ये. आणि तुमच्या शहराचा टाका, तर पहिल्या क्रमांकावर पाकिस्तान आहे, दुसऱ्या क्रमांकावर बांगलादेश आहे, तिसऱ्या क्रमांकावर तुर्कमेनिस्तान आहे, चौथ्यावर शाड आहे आणि पाचव्यावर काँगो आहे आणि सहाव्या नंबरवर भारत आहे. ही कंपनीमध्ये आपण प्रदूषणाच्या बाबतीमध्ये आहोत. भैया म्हणून नका बघू, नदी म्हणूनच बघा, तर किमान माता म्हटलं की भीती वाटते. या पॉलिटिकल पार्टीच्या या बजेटमध्ये त्यांना महाराष्ट्रातल्या आम्हाला चालवायला पैसे नाहीत म्हणण्याच्या सगळ्या शाळा चालू शकतात. पैसे कशाच्या बदल्यात मिळालेले असतात? कुठले तरी काम मिळालेलं असतं, त्या बदल्यात पार्टीला फंड मिळालेला असतो, बॉन्ड मिळालेले असतात आणि तेच जाहिरातीकडे वळवले जातात. अक्षरशः असं आहे की हॅरी पॉटर पुस्तकामध्ये हॅरी हे नाव जितक्यांना नाहीये, त्यापेक्षा जास्त वेळा एप्स्टीन फाईलमध्ये डोनाल्ड ट्रम्पचं नाव आहे. हे फॅक्ट आहे, हा विनोद नाही. उत्तर प्रदेशचं पर कॅपिटा इन्कम, दर डोई उत्पन्न पाकिस्तानपेक्षा कमी आहे. तुम्ही उठसूट जे म्हणता पाकिस्तानला जा, जे लोकांना पाठवत असता, म्हणजे ज्याची तुम्ही हेटाळणी करता, त्यांच्यापेक्षा उत्तर प्रदेशचं दरडोई उत्पन्न कमी आहे. बिलियन्स ऑफ डॉलर्सचा करार केला की उत्तर प्रदेशमध्ये डेटा सेंटर्स करणार, युनिव्हर्सिटीज चालू करणार वगैरे वगैरे, असं फार मोठं. नंतर लोकांनी जेव्हा ती ऑस्टिन युनिव्हर्सिटी शोधून काढली, कुठे काय आहे वगैरे वगैरे, ऑस्टिन युनिव्हर्सिटीकडे 25 लोकांचा स्टाफ, 25 लोकांचा स्टाफ असलेली कॅलिफोर्नियामध्ये एक युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्नियाच्या एका कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये एक ऑफिस, 25 लोकांचा स्टाफ, एकही स्टुडंट नाही. आणि कॅलिफोर्निया स्टेटने बॅन केलेली युनिव्हर्सिटी. बरोबर, यांनी MOU केला. आपल्याला स्वप्न पडतात, पहिलं मॉडेल गुजरात मॉडेल, आणि तो काही गोबरपट्ट्याच्या बाहेर आहे असं म्हणायची अजिबात गरज नाहीये, आणि नाहीतर UP मॉडेल. ही स्वप्न पडतात आपल्याला असं बनायचंय. नमस्कार, मी आशिष पात्रे. संहिता क्रिएशन्सच्या मजा आली पाहिजे या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आज एक अत्यंत मजा आणणारा माणूस किंवा व्यक्ती आपल्या सोबत आहे. आता ही मजा आहे ना, ही फार वेगळ्या स्वरूपाची मजा आहे. कारण मजा म्हणजे फक्त एंटरटेनमेंट नव्हे, मजा म्हणजे फक्त एन्जॉय करणंच नव्हे, तो एक भाग असतो. पण जेव्हा आपण कुणासाठी काहीतरी करतो, समाजासाठी काहीतरी करतो, आपल्याला कळलेला थॉट आपण लोकांना देतो, त्यावेळेस सुद्धा आपल्याला मजा येते आणि समोरच्याला सुद्धा मजा येते. अशीच मजा आपल्याला देणारे आपले सगळ्यांचे मित्र सूरज सामंत इथे आलेले आहेत. सर नमस्कार. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांना पाहिलं आपण, यांचं फेसबुकवरचं जे लिखाण असेल, सोशल असेल, पॉलिटिकल असेल किंवा बाकीच्या बिझनेस ओरिएंटेड काही गोष्टी असतील, त्या पॉप्युलर झाल्यानंतर त्यांनी आता फेसबुकच्या चॅनलवर, यूट्यूबच्या चॅनलवर स्वतःला मांडायला, म्हणजे स्वतः एक अँकर म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि आज ते यूट्यूबवर मराठी लोकांमध्ये खऱ्या अर्थाने परिचित झालेले आहेत त्यांच्या सगळ्या कामामुळे. तर ते आहेत स्वतः बिझनेस स्ट्रॅटेजी कन्सल्टंट, म्हणजे मोठमोठे बिझनेस ज्या पद्धतीने उभे राहतात, ग्रो करतात, त्यांच्या स्ट्रॅटेजीज बनतात, त्या स्ट्रॅटेजीज बनवण्यासाठी ते त्यांना हेल्प करतात. पण हे झालं त्यांचं प्रोफेशन. आणि पॅशन आहे ती म्हणजे समाजात
जागल्या म्हणून काम करण्याची. जागल्या म्हणजे तुम्हाला माहिती नाही, तो असा एक व्यक्ती असतो की जो सजग असतो प्रत्येक गोष्टीबद्दल आणि तीच गोष्ट तो समोरच्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर ही जागल्याची भूमिका सूरज तुम्ही खूप पोटतिडकीने मनापासून इथे करताय. आमच्या आजूबाजूला तुम्ही नेहमी मी सुरुवातीला सांगावंसं वाटतं की मी जेव्हा Facebookवर जातो, तेव्हा मला काही ठराविक चेहरे दिसतात. त्यात सूरज ओके. सामंत हा चेहरा असतो आणि सखोल विवेचन असतं, की एखादा जर प्रॉब्लेम असेल, तो माझ्यासाठी वृत्तपत्रात तेवढा सखोल येत नाही किंवा टीव्ही न्यूज अँकर्स जेव्हा बोलतात, तेव्हा तेवढा येत नाही किंवा चर्चेत. पण तुमच्या त्या व्हिडिओमध्ये तो परफेक्ट आलेला असतो. तर पहिलं तर आता बिझनेस स्ट्रॅटेजी हा उल्लेख केल्यामुळे मी हा प्रश्न विचारतोय, हं. की काय देशातल्या उद्योगधंद्यांची परिस्थिती काय सध्या? ऑप्टिमिस्टिकली उत्तर देणं सर्वांना आवडतं. हं, पॉझिटिव्ह सांगा, पॉझिटिव्ह चित्र आहे असं सांगा. पण खरं सांगायचं झालं तर तसं काही चित्र नाहीये. बरं. कारण कन्सिस्टंटली 2012, 13, 14 पासून आतापर्यंत जर तुम्ही नंबर्स बघितले, नंबर्स ट्रॅक केले, तर जो जी-डी-पीमध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा जो वाटा होता किंवा मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्ट्सचा एक्सपोर्टचा जो जी-डी-पीतला वाटा होता, तो कन्सिस्टंटली कमी झालाय. हं, आणि त्यानंतर अ, आपल्याकडच्या बिझनेसमनना, पीपलला, बिझनेस पर्सन्सना फेस करावे लागणारे काही शॉक्स होते. ते म्हणजे नोटबंदी, त्याच्यानंतर जी-एस-टीचं चुकीचं इम्प्लिमेंटेशन आणि त्यानंतर अर्थातच जगाला जे फेस करावी लागलेली ते म्हणजे कोविडमध्ये कोविड. जी लॉकडाऊन वगैरे झालेले सारखे निर्णय होते. त्यामुळे लहान बिझनेसेसना फार मोठा इम्पॅक्ट झाला. खरं म्हटलं तर तुम्ही साधारणपणे बघितलं तर जॉब्सचा जो पुढचा प्रश्न ह्याच्यातनं निर्माण बरोबर. होतो. कारण हं, मोठे बिझनेसेस म्हणजे एक नंबर्स घेऊन उदाहरण द्यायचं झालं तर 1 करोड टर्नओव्हर असलेला बिझनेस समजा 3-4 एम्प्लॉयमेंट्स जनरेट करतो. म्हणजे 3-4 लोकांना त्याच्यामध्ये नोकऱ्या मिळतात. 10,000 कोटीचा टर्नओव्हर असलेला बिझनेस त्याच्या 10,000 पट नाही करत. म्हणजे 10,000 कोटीचा टर्नओव्हर असलेल्या बिझनेसमध्ये जेवढ्या अपॉर्च्युनिटीज निर्माण होतात, त्याच्यापेक्षा जास्त 1 कोटीच्या 10,000 बिझनेसमधनं होऊ शकतात. आणि ह्या सगळ्या ज्या काही डिसिजन्स झाल्या, ह्या असं म्हणायला हरकत नाही, की या मोठ्या बिझनेसना पोषक, पूरक वगैरे झालेल्या होत्या आणि त्यामुळे लहान बिझनेसेस मोठ्या प्रमाणावर बंद झाले. आणि लहान बिझनेसेस बंद झाल्यामुळे त्याच्यावर अवलंबून असणारे छोटे-छोटे जे जॉब्स होते किंवा त्यांचे वेंडर्स होते, त्यांच्यावर मोठा इम्पॅक्ट झाला आणि त्याचं बाय प्रॉडक्ट आहे, की बेरोजगारी वाढली. आणि त्याचं दुसरं बाय प्रॉडक्ट आहे, ते म्हणजे कन्झम्पशन कमी झालं. म्हणजे खिशात पैसे नाहीत खर्च करायला. त्यामुळे लोकं खर्च करत नाहीत आणि हे खर्च करत नाही ह्याचं महागड्या गोष्टी नाही, तर एफ-एम-सी-जी सेक्टर सारखा म्हणजे हं, फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स, दररोज लागणाऱ्या गोष्टी म्हणजे बिस्किटं वगैरे, वगैरे सारख्या डिटर्जंट, अगदी छोट्या-छोट्या गोष्टी ज्या असतात. हं. तो सेगमेंट 2014 पर्यंत साधारण 11% ग्रो करत होता. आता तो 3% ग्रो करतोय. म्हणजे हा जो फरक आहे, म्हणजे चक्र जे बनलंय, त्याच्यामध्ये असं झालंय की मागणी लोकांकडे खरेदी करण्यासाठी पैसे कमी पडतात. पैसे बरं एफ-एम-सी-जी सेक्टरमधले जे जायंट्स आहेत, त्यांच्यावर हा इनडायरेक्ट इम्पॅक्ट येतो. तो इम्पॅक्ट येतो, हं, त्यामुळे त्यांना दुसऱ्या मार्गाने कॉम्पन्सेट करावं लागतं. सरकारला त्यांच्यासाठी काहीतरी स्कीम्स आणायला लागतात. उदाहरणार्थ कॉर्पोरेट टॅक्समध्ये जी माफी दिली, हं. की सरकारकडे रेव्हेन्यू कमी असताना पण 30% वरनं 22% कॉर्पोरेट टॅक्स कमी केला. कमी केलं. हे म्हणजे हे चक्र असं फिरत राहतं. तो टॅक्स तिकडे कमी केला, की जी खड्डा पडतो तो कसा भरून काढायचा? तो भरून काढण्यासाठी मग पेट्रोल डिझेलवरचे टॅक्स वाढवले. हं. पेट्रोल डिझेलवरचे टॅक्स वाढवले. त्याचा परिणाम पुन्हा तोच हो. मध्यमवर्गीयांवर झाला. वा त्यांची क्षमता हां, कमी झाली. बरोबर. त्यामुळे एकंदरीत हॉलिस्टिक असं पूर्णपणे पिक्चर बघितला तर व्यवसायांचं काही फारसं चांगलं चालू नाही. मोठ्या व्यवसायांचं पण काही फारसं चांगलं चालू नाही. याचं कारण अगदी संसदेत सुद्धा आपल्या अर्थमंत्री दोष देत होत्या, की देशांतर्गत गुंतवणूक व्यावसायिक करत नाहीयेत. हं. व्यावसायिक नफ्यासाठी व्यवसाय करतो. मी व्यवसायांना कन्सल्टन्सी देतो स्ट्रॅटेजीजसाठी. सो आय वर्क विथ देम व्हेरी क्लोजली. ते इन्व्हेस्ट केव्हा करतील? जेव्हा त्यांना फायदा दिसेल तेव्हा. हं. प्रॉफिट दिसेल तेव्हा. त्यांची इन्व्हेस्टमेंट कमी का होतीये? कारण त्यांना प्रॉफिट होईल. आपण हा प्लांट लावून किंवा आपण हे मॅन्युफॅक्चरिंग करून हे प्रॉडक्ट बनवून त्याला
देशांतर्गत त्याची विक्री होण्याचा कॉन्फिडन्स नाहीये, हम्म. म्हणून ते होत नाहीये. म्हणजे काही म्हणजे काय म्हणतात त्याला, कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतात, की निर्णयांची मागणी, मध्यमवर्गीय आणि मोठे बिझनेस सगळ्यांवर जे परिणाम झालेत ते पाहता व्यवसायांची परिस्थिती काही फारशी चांगली नाही. ओके. निवडक म्हणजे भारतामधलं हे प्रमाण असं पकडा की अगदी आकडेवारी सकट आलंय की 1600 फॅमिलीज भारतामध्ये अशा आहेत ज्यांचं ॲसेट्स 1000 कोटींपेक्षा जास्त आहे. बर. आणि त्यांची टोटल ॲसेट्स जी आहे ती सगळी जोडली तर ती भारताच्या GDPच्या अर्धी बसते. 1600 फॅमिलीज म्हणजे 10,000 लोक पकडा तुम्ही. 146 कोटी लोकसंख्येमधल्या 10,000 लोकांकडे ही ॲसेट्स आहे, तर त्यांचं बरं चाललंय असं म्हणायला हरकत नाही. बट एकंदरीत मध्यमवर्गीय असो किंवा त्याच्या खालची जी आर्थिक श्रेणीत खालची जी लोक आहेत त्यांचं काही फारसं चांगलं चालू नाही. ओके. म्हणजे उद्योगाच्या दृष्टीने ज्या पद्धतीने आपण वाटचाल करत होतो तिला कुठेतरी खीळ बसून थोडंसं एक चक्र तयार झाले, त्या चक्रामध्ये आपण अडकलोय आणि त्यातून बाहेर पडण्याचा निश्चितच मार्ग असणार आहे किंवा इथून पुढे जाऊन काही स्ट्रॅटेजीज बदलतील, काही होपफुली वातावरण असं तयार होईल की कारण की आपल्याकडे बाकी सगळं आहे ना, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, माणसं आहेत, तर इच्छाशक्ती आणि प्लॅनिंग हा जो मुद्दा आहे तो अर्थातच अधिकारवाणीने तुम्ही जास्त सांगू शकता. पण ते चित्र पॉझिटिव्ह होईल का? पॉझिटिव्ह होईल का ह्याच्यासाठी मुळात हे म्हणावं लागेल की हे चुकतंय का. एखादा आजार बरा करण्याचे किंवा कुठली कंडिशन सुधारण्याचे काही स्टेप्स असतात. म्हणजे आता आम्ही व्यवसायांशी बोलताना पण एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा झालं तर इन प्रिन्सिपली आधी हे मान्य करावं लागतं की ह्या प्रॉब्लेम आहे. आपलं इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे हे पहिलं मान्य करावं लागतं. त्यानंतर त्याच्यावर उपाययोजना आखायची. म्हणजे त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप असते की डायग्नोसिस, करेक्ट डायग्नोसिस, की नेमकं काय चुकतंय आणि त्याच्यानंतर असतो करेक्ट ट्रीटमेंट म्हणजे योग्य उपचार. हे 3 स्टेजेस आहेत. आपण अजून पहिल्या स्टेजवर आहोत की नाही याच्याबद्दलच मला बऱ्याचशा लोकांना शंका आहे की आपल्याला वाटतंय का की हा प्रॉब्लेम आहे. मुळात आपल्याला म्हणजे कलेक्टिव्हली देशाला किंवा सरकारला हा प्रॉब्लेम आहे हे म्हटलं तर आपण पुढचं बोलू शकतो. त्यातून दुसरं एक बाजू ज्याची मला कधीतरी शंका वाटते, मी कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही की खात्रीपूर्वक असंच असेल, पण कधी कधी अशी शंका वाटते की कदाचित यांना हाच निकाल तर अपेक्षित नाहीये ना, म्हणजे हेच होणं तर अपेक्षित नाहीये. म्हणजे त्यांची इच्छाच आहे का अशी की किमान लोकांच्या हातामध्ये सगळे स्त्रोत राहावे आणि बाकीच्या जी मॅक्सिमम म्हणजे मेजॉरिटी जी आहे त्यांनी कायमच मायबाप सरकारच्या मेहरबानीवर राहणाऱ्यासारख्या रोलमध्येच, भूमिकेमध्येच राहावं, जेणेकरून संपूर्ण समाजावर नियंत्रण मिळवणं सोपं होईल अशी सिस्टीम बनवायची आहे का, अशी शंका वाटते. कारण वाय नेशन्स फेल नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये दिलंय की उत्पन्नातील असमानता जी असते ना ती उलट्या यू सारखी असते. म्हणजे उत्पन्नामध्ये असमानता सगळ्या देशांमध्ये असते. म्हणजे कुठलाच देश असा नाहीये की जिथे उत्पन्न सगळीकडे समान व्हावं, सगळ्यांना सेम पैसे मिळतात असं काही होत नाही. आणि आजही सगळ्यांकडे समान वाटले तरी ती असमानता क्रिएट होऊ होऊ शकते. शकते. कारण प्रत्येकाची क्षमता असते, एफर्ट्स टाकण्याची बरोबर. तयारी असते, त्यामुळे ती असमानता असतेच. त्यामुळे स्वप्नवत म्हणजे ती हे वाटेल की सगळ्यांकडे समान रिसोर्सेस आहेत असं होत नाही. पण ती असमानता किती असावी, तर त्याचा जो सिद्धांत मांडलाय त्याच्यानुसार असं आहे की उत्पन्नामधील असमानता एवढी जर असेल की जी वंचित समूह आहे किंवा ज्यांच्याकडे स्त्रोत कमी आहे ते एकत्र येऊन त्यांच्यामध्ये इतकी ताकद तरी असते की ती सत्ता उलटून टाकू शकतात, बदलू शकतात, सत्ता बदल घडवून आणू शकतात, एवढी तरी असते. पण ही असमानता जर टोकाची झाली तर त्यांच्या हातात ती क्षमता सुद्धा राहत नाही. ती पूर्ण क्षमता मुठभर लोकांच्या हातात जाते आणि सत्ता बदल करणं सुद्धा, म्हणजे सत्ता म्हणजे फक्त राजकीय सत्ता नसते, जी एकंदरीत समाजाची रचना असते, की कॅपिटलिस्ट जी वृत्ती असते, मोनोपोली असते, हे सगळ्या जी असते ती बदलण्याची क्षमता सुद्धा त्यांच्यामध्ये राहत नाही. ही वेळ म्हणजे अशीच पद्धत राहावी अशी ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांच्यासाठी आयडियल आहे. आता ऍक्शन्स मधून सरकारने दाखवून द्यायचंय की त्यांना ही व्यवस्था नको आहे, तर आपण म्हणू की
यापुढे काय करायचंय, म्हणजे सरकार सिरियस आहे की त्यांना याच्यामध्ये काय मार्ग शोधायचा आहे का. म्हणून दोन ह्याच्यावर जमतं की सरकारला आधी ही काहीतरी चुकतंय हे तरी मान्य आहे का, की त्यांना हेच हवंय, ह्याच्यावर तरी त्यांनी क्लिअरली यावं. उपाय तर नक्कीच निघू शकतात, असं काही हे नाहीये की अर्थात मी काही तेवढा अर्थतज्ञ वगैरे नाहीये. आपण भारतामध्ये बरेच चांगल्या दर्जाचे अर्थतज्ञ आहेत, जागतिक पातळीवर त्यांचं नाव असलेले, त्यांनी उपाय सुचवलेले आहेत त्यावर. त्यामुळे होऊ शकतं पण बदल. अर्थतज्ञ तुम्ही नाही म्हणताय, पण एक उद्योगातला एक मातब्बर माणूस म्हणून तुम्हाला मला एक सिंपल प्रश्न आहे. जेवढे ब्रँड्स जास्त आहेत एकाच गोष्टीसाठी, जेवढे सर्व्हिस प्रोव्हायडर जास्त आहेत, तेवढी त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन जास्त आणि त्याचा फायदा ग्राहकाला होतो. हे तर नॉर्मल इकॉनॉमीचं सूत्र आहे की मी एक अंडी विकतोय, अंडी विकणारे जर 10 लोक आहेत तर ते अंड कमी किमतीला मिळणार ना, कारण तुझ्यापेक्षा कमी किंमत द्यायची. पण अंड विकणारा एकच माणूस आहे, तर त्याच अंड्याची किंमत जी लिस्ट 8 रुपये होती ती 80 रुपयाला पण तू विकू शकतो ना. मोनोपोली. की मोनोपोली, मी एकटाच अंडी विकणार, तुला अंडा हवंय 80 रुपये घे. तर ही मोनोपोली क्रिएट करण्याची जी आपल्याकडे स्पर्धा चालू आहे की अदानी, अंबानी आणि बाकीचे सगळे जे सगळं त्यांनाच द्या. तर हे जे मोनोपोली क्रिएट करण्याचं धोरण या उद्योजकांचं आहे आणि त्याला पाठिंबा सरकारचा आहे, हे उघड उघड दिसतंय. आपण डोळे बांधलेल्या गांधारीसारखे नाही राहू शकत आहोत, हे सरळ दिसते. तर हे जे हा प्रश्न विचारायचे एकेकाळी वामनदादा कर्डक की आमचा वाटा कुठे आहे, बिर्ला टाटा कुठे आहे आणि आमचा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठे आहे. तर आता हा कितीतरी वर्षापूर्वी विचारलेला त्यांचा प्रश्न आहे, तो तसाच आहे ना, आमचा वाटा आहे का. तर मला कॉम्पिटिशन बद्दल जाणून घ्यायचंय की ह्या सगळ्या लोकांची कॉम्पिटिशन ही काय वाटतं, अशी ऑर्गॅनिकली संपली की संपवण्यात आली आहे? कॉम्पिटिशन ऑर्गॅनिकली संपत नाही मुळात. साधं म्हणजे फार विचार करण्याची 10 वर्षापूर्वी भारतामध्ये मोबाईल फोन्स म्हणजे मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्स किती होते, आज किती उरलेत. 10 वर्षापूर्वी भारतामध्ये किती एअरलाईन्स होत्या, आज किती उरल्यात. करेक्ट. भारताची लोकसंख्या वाढली, म्हणजे ग्राहक संख्या वाढली, पण इथले जे प्लेयर्स आहेत त्यांची संख्या का कमी झाली. बरं, त्यांची ऑर्गॅनिक डेथ होती का, की त्यांचे टेक ओव्हर्स झाले. साधी गोष्ट तर 3-4 वर्षापूर्वी अदानी सिमेंट या क्षेत्रामध्ये काहीच संबंध नव्हता अदानींचा. आज अदानी कंपनी ही भारतातली सर्वात मोठी सिमेंट कंपनी आता दुसऱ्या क्रमांकावर आहे, पण पहिल्या क्रमांकावर नक्कीच येईल, कारण आताही काही टेक ओव्हर्स चालू आहेत. बरं, हे टेक ओव्हर्स होत असताना आपल्याला काही ठिकाणी हे पण दिसतं की काही ठिकाणी नेमके डिस्प्यूट्स होतात, काही ठिकाणी नेमक्या धाडी पडतात, काही ठिकाणी एनसीएलटी मधून हेअरकट मिळून 1 लाख कोटीची कंपनी 25,000 कोटीमध्ये, 12,000 कोटीमध्ये, 8,000 कोटीमध्ये मिळते. सरकारी मदतीशिवाय एक बोल्ड स्टेटमेंट करण्याची इच्छा आहे की अदानी सारखा व्यावसायिक सरकारी मदतीशिवाय, सरकारी वरदस्त नसेल तर कदाचित एक स्टेशनरीचं दुकान पण नाही चालवू शकणार. बरोबर. प्रामाणिकपणे चालवायचं झालं तर, प्रामाणिकपणे व्यवसाय करायचा झाला तर करू शकणार नाही. दुसरी गोष्ट, ही जी काही मोठी नावं आहेत यांच्याकडे रिसोर्सेसची तर कमी नाही आहे. यांनी बनवलेले आणि जगावर प्रभाव टाकणारे 5 उद्योग सांगा तुम्ही, प्रोडक्ट्स, टेक्नॉलॉजीज, कुठलेही म्हणजे जगावर प्रभाव टाकणारे. भारतातल्या भारतात विकतायत आणि त्या विकण्यामध्ये सुद्धा सरकारने फेन्सिंग टाकलंय की तुम्ही इम्पोर्ट ती गोष्ट करणार तर आम्ही ड्युटी लावणार, हेच इथूनच घ्यायचंय. अशाच वस्तू अदानी ज्या व्यवसायामध्ये, ते व्यवसाय कुठले आहेत आणि त्यांचे बायर कोण आहेत बघा. त्याच्यामध्ये बाहेरची कॉम्पिटिशन तर नाहीच आहे. अदानी कोलमध्ये, विजेचं डिस्ट्रीब्युशन, म्हणजे ह्या असल्या व्यवसायांमध्ये ह्यांच्याकडे रिसोर्सेस तर कमी नाही आहेत. मग यांनी का नाही असे बिझनेस करू शकत. आता बिल्डर पण झालेत ते, म्हणजे धारावीचा पुनर्विकास मला वाटतं अदानी करतो. सो जगातली सगळे स्त्रोत, रिसोर्सेस म्हणजे सगळ्या प्रकारचे रिसोर्सेस, आणि पैशाने बरेचसे रिसोर्सेस मिळतात. बऱ्याचशा रिसोर्सेस म्हणजे बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम असा असतो की पैसे कमी असतात म्हणून. मग का नाही बनू शकत, का अशी टेक्नॉलॉजी आहे किंवा असं एक प्रोडक्ट की जे जगभर वापरलं जातंय. चीन सारख्या कंपनीने साधं अगदी ते टिकटॉक पण जगभर गेलं आणि जे सोशल मीडियामध्ये कॉम्पिटिशन म्हणून आलं, जे आपल्याकडे बॅन केलेलं. असे भारतातले बनलेले कुठले प्रोडक्ट्स आहेत
महत्वाचा प्रश्न मग हे बीफ उद्योजक कोण आहेत? हे बीफ निर्यातीमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे का, काय पहिल्या का तिसऱ्या, काय क्रमांक जाऊ दे, पण मोठ्या प्रमाणात म्हशीचं, गाईचं, बैलाचं हे जे मांस आहे लाल रंगाचं ते एक्सपोर्ट करण्यात आपण आघाडीवर आहोत. आणि आपल्याकडे एक वेगळा अजेंडा असा चालतो की हत्या नाही करणे का, फाट डालेगा, मग ते सगळं करतात. तर मग ह्या कंपन्या कुणाच्या आहेत? आता मध्ये आलं होतं त्या मोहन मुकेशला काहीतरी 50,000 कोटी हजारची 50,000 50 कोटीची कोटीची त्या केस केली. गडकरींचं काहीतरी नाव आलं होतं. तर ते बीफ उद्योग कसा चाललाय आपला भारताचा? आता ह्याचे नंबर्स तर काही येणार नाहीत, कारण भारतामध्ये बीफ म्हटल्यानंतर ते सगळंच्या सगळं बफेलो म्हणजे म्हशीचं मांस आहेच्या नावाखाली खपवलं जातं. पण जे ऑर्गनाइज्ड डिस्टर्ब केलं ना, की अनऑर्गनाइज्ड जे सेक्टर आहे त्यांना, आणि त्यातून विशेषतः आपली माणसं जर पेरलेली असतील तर त्यांच्या फायद्यासाठी सिस्टीम बनवणं सोपं होतं. आणि इकडनं जाणतानाचे नंबर्स नसले तरी सुद्धा जर ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला, आणि बाहेरच्या देशांमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला गोमांस इम्पोर्टेड फ्रॉम इंडिया च्या लेबल्स खाली तुम्हाला आखाती देशांमध्ये सुद्धा, म्हणजे दुबई सारख्या देशांमध्ये दिसतं, तिथे ब्रँडिंग केलेलं, नाव लिहिलेलं दिसतं. त्यामुळे म्हशीचं जे मांस आहे त्याच्याबरोबर जे जे काही ज्यांच्या कोणाच्या मिथून म्हणा किंवा अजून ते मिथून नॉर्थ ईस्ट मधली काहीतरी सांगितलेली एक विद्वान सुधांशू त्रिवेदी यांनी, तसं तसं कुठल्या नावाखाली जातच असतं. आणि याच्या म्हणजे ह्या प्रिटेक्स्ट म्हणजे याच्या गोमातेच्या नावाखाली त्यांनी जी सिस्टीम बनवली आहे ती सिस्टीमला बरोबर मात्र पैसे मिळत राहतात. मग कुठेतरी अडवणूक करायची, कुठेतरी पैसे घ्यायचे. पण हे सगळं करत असताना मला तरी शंका वाटते की कुठल्या देशांमध्ये प्लास्टिक खाणाऱ्या गायी दिसतील. म्हणजे तुमचं निदान हे सगळं करण्यामागचं मागे तुम्ही जे काही दाखवण्यासाठी का असेना, चला आमचं या पशुवर, या प्राण्यावर प्रेम आहे, आम्हाला ही मातेसारखी आहे वाटते, इथपर्यंत हरकत नाही, असू शकतं. मग त्याची काळजी घेता येते ती रस्त्यावर का दिसते? त्या रस्त्यावर फिरताना ट्रॅफिकमध्ये प्लास्टिक खाताना का दिसतात? ह्या प्रश्नाचं उत्तर, किमान ह्या प्रश्नाचं तरी उत्तर द्या. खरंच हा महत्वाचा प्रश्न आहे की एक गायवाली बाई जेव्हा कुठल्या तरी देवळाच्या बाहेर अशा खंगलेल्या गाईला तो चारा, मोनोटोनस चारा, तिला बिचारीला तो आवडतही असेल नसेल माहीत नाही, आपण 10 रुपये देतो, मग ती तिला देते, किंवा ते लाडू आता काय कशाचे तरी बनवतात आणि ते कोंबतात, तर ते तिला खायचं असेल नसेल, तर आपण प्रेम का नाही करत त्या मातेवर? हा प्रश्न आहे खरंच, की रस्त्यावर अशी कुठल्या तरी बाई, तिला तिची निगराणी रात्रीची कशी ती ठेवत असेल बाई, आणि काय मला तर आता तुमचा, सॉरी मी प्रश्न तोडतो, पण तुम्ही माता म्हणालात ना, त्यामुळे मला त्या शब्दाची थोडी भीती वाटायला लागली आहे. कारण आपल्याकडे ज्याला ज्याला माता म्हटलंय, नदीला माता म्हटलं, तिची गंगा होते. गंगेची परिस्थिती कशी आहे तुम्हाला? स्त्रियेला माता म्हटलं तर जगातील स्त्रियांसाठी सर्वात असुरक्षित देशांमध्ये आपली गणना होते. आपण गाईला माता म्हटलं तर गाय रस्त्यावर प्लास्टिक खाताना दिसते. बरोबर. आपण भारत माता म्हणतो आणि अर्थव्यवस्था, रुपयाची किंमत वगैरे 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 सगळ्याचीच अवस्था एकंदरीत ही होते. त्यामुळे माता, आपल्याकडे जेव्हा माता म्हटलं जातं तेव्हा प्रेम करावं की आता काळजी वाटावी अशी परिस्थिती आली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला आता माता म्हणू नये अशी फक्त इच्छा आहे. परत ती मंदी यायला काही हरकत नाही. मग त्याच्या आहोत जवळपासच आहोत त्याच्या. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये सूरज, आपल्याला म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ करता किंवा आता मध्ये मला वाटतं नाशिकच्या झाडतोडीवर पण केला होता का आपण कुठला व्हिडिओ? हा, तर तो ह्या समस्या एकीकडे पर्यावरणाच्या की ज्या बेसिक आहेत, ज्या लॉंग टर्म मध्ये त्याची आपल्याला काय म्हणतात ना, आपल्यावर काय परिणाम होत आहे ते कळेल. उद्या नाशिक वासियांना कळेल इथे पावसाचं काय झालं, इथे ऊन कसं पडतंय आणि काय, तेव्हा त्यांना कळेल की अरे त्यावेळेस 20 वर्षापूर्वी हे काहीतरी बरोबर आंदोलन झालं होतं काय. ते लॉंग टर्म आहेत. पण आता हा जो प्रश्न आहे उद्योगधंद्या किंवा बेरोजगारी, हा रोजचा आहे. याच्यातनं सगळे गुन्हे घडतायत, याच्यातनं सगळं फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. आता आपण उद्योगधंद्यांबद्दल बोललो, बेरोजगारीचं काय सीन आहे या देशात? बेरोजगारीची परिस्थिती भारतामध्ये आजपर्यंत कधी नव्हती इतकी वाईट आहे.
म्हणजे हे अभूतपूर्व किंवा असे मोठमोठे शब्दाने नाही, तर स्टॅटिस्टिकली सुद्धा मांडता येण्यासारखी परिस्थिती आहे. आत्ता रिसेंटली आलेल्या डेटानुसार पदवीधर जे आहेत, साधारण 21 ते 24च्या वयोगटातले, त्यांच्यापैकी बेरोजगारी 60% वर गेली. म्हणजे 100रातली 60 मुलांना योग्य नोकऱ्या नाही आहेत. पण बेरोजगारी हा विषय एवढा वास्ट आहे आणि एवढे त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला फक्त थोडक्यात एक अर्थात चालेल थोडक्यात चालेल. सांगण्याचा प्रयत्न करतो की मुळात आपण बेरोजगारी म्हटल्यानंतर आपल्याला डोक्यात काय येतं की नोकरी नसलेली व्यक्ती. तर बेरोजगारीची व्याख्या मुळातच ही नाहीच. भारतात असं नाही, पण मुळात व्याख्या करतानाच अशी आहे की तो नोकरी नाही, पण ऍट द सेम टाइम ती व्यक्तीने नोकरीच्या शोधात असली पाहिजे. म्हणजे हे सर्वसामान्यांना माहीतच नसतं की आपल्या अशी पण व्याख्या आहे हे का? ऍक्च्युली बरोबर आहे. त्याला गरज पाहिजे आणि त्याला नाही मिळाली तर तो बेरोजगार. हो, पण आपल्याकडे बऱ्याचदा काय होतं की एखादी व्यक्ती नोकरी शोधत असते आणि ती नोकरी शोधत असताना त्याला मिळत नाही, फ्रस्ट्रेशन येतं. तेव्हा तो काय करतो की समजा वडिलांची भाजीची गाडी आहे आणि तो त्या गाडीवर मदतीला 2 तास उभा राहायला लागतो की दिवसभर रिकामा कसं राहणार ना, 2 पैसे काहीतरी आपलं उपयोगी ठरलं पाहिजे, म्हणून घरातलेही सांगतात या गाडीवर उभा राहा. तो जेव्हा त्या गाडीवर उभा राहायला लागतो तेव्हा त्याला बेरोजगार समजलं जात नाही. मागच्या वर्षात तुम्ही एक दिवस जरी तुम्हाला काम मिळालेलं असेल तर तुम्ही बेरोजगार नसता. अच्छा, हे नियमानुसार आहे. हा, म्हणजे ती जी बेरोजगारीचे आकडे काढताना ह्या बेसिसवर आकडे काढतायत, त्यामुळे तुम्हाला जी बेरोजगारीची समस्या दिसतेय ते टिप ऑफ द आईसबर्ग आहे, कारण त्याच्या खाली फार मोठी बेरोजगारीची समस्या आहे. आणि बेरोजगारी आपण बोलतोय, बेरोजगारी बरोबर अल्परोजगारी आहे, अर्धरोजगारी आहे, आणि ह्याच्याही पेक्षा एक बोल्ड स्टेटमेंट असं आहे की भारतातल्या अर्ध्या लोकसंख्येला बेरोजगारी ही चैनीची गोष्ट आहे. याचा अर्थ असा आहे की भारतातली अर्धी लोकसंख्या बेरोजगार राहणं अफोर्डच नाही करू शकत. याचा अर्थ असा आहे की भारतातली अर्धी लोकसंख्या दिवसभरात 2 तासाचं काम नाही मिळालं तर संध्याकाळी खाऊ शकणार नाही. त्यामुळे ते बेरोजगार श्रेणीतच येऊ शकत नाहीत. कारण बेरोजगारीच्या कॅटेगरीमध्ये बसण्यासाठी ते सर्व्हेमध्ये, कारण त्यांना काही ना काही करून संध्याकाळी आता 5 किलो धान्य मिळतं, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा गरजा असतात माणसाच्या. म्हणजे बेरोजगारीची जी समस्या दिसतेय ना, बेरोजगार आहोत ही एक लक्झरी आहे. बेरोजगार असणं ही लक्झरी आहे. म्हणजे कोणीतरी रोजगार आणते तुझ्या घरात ना, ते तर आहेच. म्हणजे तुमच्याकडे मला अधिकार आहे ही नोकरी नाही करायची, हा मी विचार करू शकतो, अशी परिस्थिती आहे बेरोजगारीची. यावरून तुम्ही कल्पना करा की खरी बेरोजगारी किती कुठल्या लेवलची असेल. बऱ्याच तुम्हाला जे काही वर्षांपूर्वी दिवसभर 10 तास काम करणारे होते, त्यांना 2-3 तासाचं काम मिळतं. नाक्यावर उभे राहणारी माणसं असतात बघा, नाके असतात असे मजुरांचे, जे सकाळी जातात तिकडून उचलतात ते सकाळी, बरोबर, ते रोजंदारीवर काम करतात. रोजंदारीवर ते बरेचसे अर्धा रोजगारीमध्ये गेलेले. त्यांना बऱ्याचशा लोकांना पूर्ण दिवसाचं काम मिळत नाही, 4 तासाचं काम मिळतं, 5 तासाचं काम मिळतं, किंवा बऱ्याचशा लोकांना नाही, म्हणजे त्यांच्या वेळेपर्यंत, म्हणजे 10 वाजले 11 वाजले की मग त्यांचा जो दिवसाचा भाव असतो तो कमी होतो. चला 200 तर 200, 300 तर 300 या प्रकारे जाते. म्हणजे बेरोजगारीचे हे बरेच पैलू आहेत. प्रचंड मोठी समस्या, प्रचंड. म्हणजे जर आज भारतामध्ये सगळ्यात महत्वाची समस्या कुठली ऍड्रेस करण्याची गरज असेल तर ती बेरोजगारीची आहे. आणि हे मी बोलतोय याच्यामध्ये AI, हवामान बदल आणि इराण बरोबरचं जे युद्ध वगैरेचे परिणाम मोजलेले सुद्धा नाहीयेत. त्यांची पुढे काय येईल ते सुद्धा पकडलेलं नाहीये. ते नसतानाची ही अवस्था आहे. आणि बेरोजगारी जेव्हा वाढते तेव्हा नॅचरली जगभरामध्ये ट्रेंड आहे की जेव्हा जेव्हा अशी क्रायसिस सिच्युएशन येते तेव्हा व्यसन वाढतात, व्यसनाधीनता वाढते, त्यानंतर देह व्यापार वाढतो आणि गुन्हेगारी वाढते. हे इंडिकेटर्स असतात. जेव्हा आजूबाजूला हे सगळं दिसायला लागतं ना, तेव्हा समजून जायचं की काहीतरी फार मोठी गडबड आहे. पण हल्ली तसंही काय दाखवणं आणि काय न दाखवणं हे एका सरकारने एका विशिष्ट समूहामार्फत त्यांच्या हातातच ठेवलेले आहे. म्हणजे जरी प्रकरणं असुरक्षिततेची वाढली असली तरी ती मोठं प्रकरण झाल्याशिवाय बाहेर येत नाही. डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला कळत पण नाही हे असं होतं. उदाहरणार्थ खराचं प्रकरण किंवा अशी अनेक गोष्टी आहेत की त्याच्यात नंतर कळतं, टिपेला गेल्यानंतर अचानक बाहेर येईल तेव्हा. पण बेरोजगारी ही समस्या अशी आहे
काही वेळेस ना कळतही नाही त्या तरुणाला की मी बेरोजगार आहे असं त्याला. कारण मी जर 24 तास हातात मोबाईल आहे माझ्या, मला एंटरटेनमेंट मिळते, मला डाटा आहे आणि माझा दिवस शेवटी जातो, ती सवय लागते मेंदूला आणि मला रोजगाराची जसं गरज पण पाहिजे ना मला. कुठून तरी एक मला तुटपुंजे पैसे येत आहेत आणि आत्तापर्यंत गावगाड्यामध्ये अशा मुलांची लग्न व्हायची की बापाचं आहे करून ठेवलेलं 4 एकर शेत आहे, हा काय करत नाही, उद्या करेल ना. तर आता तसं होत नाही. उद्या करेल ना ह्याच्यावर लग्न होत नाहीये. तू तर आता काय दाखव, बाप दाखव नाही तर श्राद्ध. आणि हे मुलीच्या बापांनी करेक्ट स्टँड घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यांची रखडतात ते बिचारे. मग रखडतात, मग ते त्या सगळ्या कोंडीमधनं मग जसं म्हणतात तसं पॉलिटिकल कार्यकर्ता बनून 500 रुपये तरी रोजचे कमवणे, दारू पिणे, मटण खाणे, ह्याचा मर्डर करणे, तिकडे तस्करी, हे धंदे सगळ्या लेवलला वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. त्यात आपले पॉलिटिकल लोक काय सांगतात, डिजिटल क्रिएटर बना ना. आता ते जग आहे, अरे सगळं मान्य आहे, पुढचं जग आहे, पण तुझ्या माणसांचं काय, त्यांना समजव ना डिजिटल क्रिएटर काय आहे. तुला ढिंच्याक पूजा आणि हे सगळे प्रोसेस पाहिजे का देशामध्ये झालेली? लोक येडेच ठेवायचे. डिजिटल क्रिएटर हा एक दर्जा असलेला भाग आहे ना जगात सगळीकडे. डिजिटल हाच मुळात दर्जा आहे. तर तिथे जाऊन तुम्ही करणार काय आहात, काय दाखवणार आहात? आणि जेव्हा खरे व्हिडिओ टाकतो आपण की इसका बीफ का कंपनी है और ये है गंगा की हालत और ये नाले में से आप गॅस, तो त्याच्यावर बंदी करतात. मग कसले क्रिएटर बनणार? तुम्हीच प्रमोट करता ना डिजिटल. मी डाटा क्यों दे रहा हूँ मित्रों, क्योंकि मेरे बच्चे आगे जाके क्या करेंगे. अरे करेंगे तो तुम उनको दबाओ मत ना. कॉमेडी किया तो तुम उठाते हो, उधर स्टेज तोड़ते हो, उधर ये तोड़ते हो. तर तू हे काय आहे? म्हणजे याने खऱ्या अर्थाने उद्योग आणि बेरोजगारी या दोनच विषयांवर आपण अजून आहोत, आपल्याला खूप बोलायचंय, पण हे फार महत्वाचे देशापुढचे विषय आहेत. जर अशी कॉन्ट्रास्ट भूमिका सरकार घेणार असेल आणि मुठभरांच्या ताब्यातच सगळं द्यायचं असेल तर पुढे जाऊन होणार काय? आधी तर मी सॉरी म्हणतो की मी बेरोजगारीचे फक्त एक बाजू सांगितली की बेरोजगारीमुळे एवढ्या मोठ्या समस्या होतात. बेरोजगारीचे फायदे पण आहेत, फक्त ते कोणाला हे आपल्याला. जर बेरोजगारी एवढी नसेल तर मग हे जे कार्यकर्त्याच्या नावाखाली जे दंगली करायला, बरोबर, मारामाऱ्या करायला वगैरे जी माणसं पाहिजेत ती कुठून मिळणार? जर बेरोजगारी नसेल तर गेल्या 10 वर्षामध्ये स्टार्टिंग सॅलरी तेवढीच कशी काय राहू शकते? कारण बेरोजगारी आहे. त्यामुळे तुमच्या जेव्हा बेरोजगारी असते तेव्हा ऑल्टरनेटिव्ह असतात. तुला नाही एवढ्या पगारावर काम करायचं, तू नको करूस, तू उद्यापासून दुसरा येईल. म्हणजे चीप लेबर. बेरोजगारी नसेल तर कुठून मिळणार? बेरोजगारी नसेल तर तडकाफडकी आज उद्यापासून येऊ नको, पाहिजे तेव्हा काढून टाकणं आणि ती जागा व्हॅक्यूम भरण्यासाठी दुसरा माणूस ताबडतोब मिळणं, म्हणजे अक्षरशः गुलामगिरीसारखी व्यवस्था. पुन्हा सर्कल असं आहे की ह्या व्यवस्थेचा फायदा होतो निवडक कॉन्ट्रॅक्टर्सना किंवा निवडकांना. आजही बऱ्याच ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर्स वर जे कामाला पैसे, म्हणजे ज्या मोबदल्यामध्ये कामाला माणसं घेतली जातात त्यांना मिळणारे पैसे हे गेली 10 वर्ष 12 वर्ष वाढलेलेच नाही आहेत तेवढ्याच याच्यामध्ये. पण ॲट द सेम टाइम गेल्या 10 वर्षामध्ये किंवा 12 वर्षामध्ये महागाईचा रेट बघितला तर आपली जीवनशैली मेंटेन करण्यासाठी दुप्पट. सो सांगण्याचा उद्देश काय तर बेरोजगारीचे फायदे सुद्धा आहेत, फक्त ते निवडकांना आहेत. आणि ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, राज्यकर्ते आहेत, त्यांना ह्या बेरोजगारीचे फायदे समजलेत. त्यामुळे बेरोजगारी मेंटेन करणं हे त्यांच्या हिताचं आहे अशी शंका वाटते आणि ती शंका वाटायला वाव आहे. सुरेश, तुम्हाला मी इथे थोडं क्रॉस करेन. का सांगतो तुम्हाला? तुम्ही नीट ऐका लक्ष देऊन. ह्याच्या मागे खूप सखोल अभ्यास त्या लोकांचा आहे आणि कारण आहेत. ते कसं असतं, हे जे तुम्ही म्हणताय की ज्यांना त्याचा फायदा होतो ते लोक एसीत राहतात. ते लोक एसी 24 तास, गाडी एसी असते, कुठे गेले तरी त्यांना एसी, हवा, पंखा. तर ते ना ते सौगंध इथपर्यंत बोलू शकतात. मग त्यांचे ते नर्व्स आहे ना ते ताणले जातात. मग ते एसीचे ते कोरडेपणा निर्माण होतो. मग राम की खाते है मंदिर वही बनाएंगे हे ओरडायला त्यांना ही पोरं लागतात. त्यांचे प्रॉब्लेम तुम्हाला नाही कळत. ते फक्त सौगंध, कारण ते नर्व्स त्या किती ताण देणार ना. पुढे राम की खाते मंदिर वही बनाएंगे ते बोलणारी पोरं आहेत ना, ही विटा लावायला ती ठेवायला लागतात. असे आपल्या देशात तुम्हाला ते वेगळे प्रॉब्लेम आहेत, खूप वेगळे. ते एसीचा प्रॉब्लेम आपला नाही. तर अशी माणसं आहेत ती. तर ते बरोबर आहे तुमचं म्हणणं की एका अर्थाने त्यांना हा गर्दी, मसल पॉवर
हे दाखवण्यासाठी ही पोरं लागतात आणि त्या पोरांना पण आता लक्षात येत चाललंय असं मला वाटतंय. कारण हळू ते धुकं त्यांच्या डोळ्यासमोर पण तरी नोकऱ्या कुठे आहेत? उद्या जर त्यांना कळलं, की मंदिर वही बनाएंगे वही बन गया, वो गल भी गया, वो उसमें पानी भी निकल गया, उसकी वजह से अयोध्या में पूरे लोगों के झोपड़े थे, ज़मीन थी, वो सब गई, उसकी वजह से आजू-बाजू के जो छोटे-छोटे मंदिर थे वो भी गए, सिर्फ रामलल्ला का अपना पवित्र मंदिर, अभी क्या करूँ? अभी क्या बनाने का है? तो नोकऱ्या नाही आहे ना, तो वो म्हणजे ते धुकं गेलं त्यांच्या डोळ्यासमोरून, तरी पुढे काय बिचाऱ्यांचं? म्हणजे मला असं म्हणायचं पुढच्या 10 वर्षात ह्यांना नोकऱ्या मिळणार आहेत का? आणि रील स्टार बनून यांना खूप एखादा क्लिक झाला तर त्याला कदाचित कमाई पण तेवढे मिळणार आहेत का? सरसकट एवढ्या नोकऱ्यांनी इतकं रील स्टारचं इन्कम होणार आहे का काय? ह्यांची व्यवस्था काय लागणार आहे ह्या पोरांची, माझ्या बांधवांची? म्हणजे पुढच्या 10 वर्षामध्ये तुम्ही म्हणतायत पुढच्या 10 वर्षामध्ये पेन्शनर्सचा एक वर्ग संपणार आहे. रिक्त होणार आहेत. ज्यांच्या अर्थातच ना, जेव्हा काही मुलं जन्मतात त्याच वर्षाला काही माणसं वृद्ध होऊन किंवा कुठल्या ना कुठल्या कारणाने मरतही बरोबर. असतात. आज भारतामध्ये अशी बरीच घरं आहेत ज्यांच्या घराचं प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम म्हणजे प्राथमिक उत्पन्नाचं साधन घरातल्या एखाद्या व्यक्तीचं पेन्शन आहे. तो बरोबर आहे. माणूस कदाचित राहणार नाही. बरं, या पेन्शनच्या स्कीम्स सुद्धा बदलण्याचे प्रयत्न सरकारचे चालू आहेत. सरकारलाही आताच समजून चुकलंय की जो काही थोडाफार पैसा मध्यमवर्गीयांकडे आहे तो या 50-60 वर्षाच्या वरच्या म्हणजे ज्यांनी आधी कमवून ठेवलेला आहे त्यांच्याकडेच आहे. तर पुढच्या पिढीकडे तरी असण्याची शक्यता नाही. एक भयाण परिस्थिती अशी आहे जी कदाचित मागच्या म्हणजे स्वातंत्र्यानंतर तरी झालेली नसेल असं बऱ्याच अर्थतज्ञांनी हे मांडलंय, की ही जी आत्ता आपल्या डोळ्यासमोर जी पिढी आहे ना, ही कदाचित पहिली पिढी असणार आहे जी त्यांना मिळाले म्हणजे इनहेरिट केलंय, जे त्यांना मिळालंय त्या संपत्तीमध्ये भर टाकू शकणार नाहीयेत. उलट ती कमी करतील. कारण त्यांच्याकडे पर्याय नाहीयेत. म्हणजे जर आपली काही का असेना 5 वर्षापूर्वीची म्हणा, 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी जे कामाधंद्याला लागलेले होते, तरुण झालेले होते, शिक्षण संपलेलं होतं किंवा कुठल्याही कारणास्तव सगळ्यांनी शिक्षण केलेलं होतं असं नाही, काही स्वयंरोजगारीत होते. सर्वांना शिक्षणाच्या संधी नव्हत्या. पण ज्या काही होत्या त्यांनी प्रत्येकाने हा प्रयत्न केला, की आपल्याला जे होतं त्याच्या ऑन एन ॲव्हरेज, सगळ्यांना हा काही नियम नसतो, की सगळेजणच भर टाकतात संपत्तीमध्ये. पण सरासरी जर तुम्ही दृष्टी टाकली तुमच्या वयाच्या, माझ्या वयाच्या जर लोकांकडे बघितलं तर त्यांच्या जे पालक होते किंवा त्यांची जी आलेली संपत्ती होती त्यात थोडी भर टाकलेली. हे प्रत्येकाने प्रत्येक पिढीने. मला या पुढच्या पिढीसाठी फारच वाईट वाटतंय, की ही पहिली पिढी असणार आहे की त्यांच्याकडे रिसोर्सेसच नसतील की ते ह्या संपत्तीमध्ये भर टाकू शकतील. आणि ही त्यांची चूक नाहीये. ही परिस्थिती त्यांनी आणलेली नाहीये. ही परिस्थिती, ही जी सिस्टीम बनली आहे, ही जी सरकारच्या पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीजमुळे बनलेली सिस्टीम आहे, ज्यामुळे ही त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे. आणि हे रील वगैरे तुम्ही म्हणता, की रील ह्या डिजिटल क्रिएशनमधनं काय किती पैसे मिळणार आहेत, काय पैसे मिळतात? म्हणजे साधं एक स्टॅटिस्टिक बघायचं असतं. कधी आता व्यवसायांना सल्ला देण्याचं काम करतो त्यामुळे काही आपले मेजर्स असतात, की काही प्रश्न एक ठामपणे विचारायचे असतात रॅशनल विचार करताना, की बोर्ड लागतात बघा मोठ्या क्लासेसचे, की हा मुलगा आमच्या शाळेत कॉलेजमधला पहिला आला. तर तो बघून जेव्हा पालक त्या ट्युशनमध्ये जातात, की तुमच्याकडे पहिला आला, तर खरा प्रश्न हा विचारला पाहिजे तेव्हा, की तुमच्याकडे किती मुलं होती आणि त्यातनं किती मुलांना फर्स्ट क्लास मिळाला. हा लॉजिकल प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला त्यातनं स्टॅटिस्टिक्स कळतात, की इतक्या मुलांपैकी इतक्या मुलांना चांगले मार्क, पहिला आला महत्वाचं नाहीये त्याच्यामध्ये. हा खरा डेटा महत्वाचा हा आहे, की किती माणसं होती आणि त्यातनं किती लोकांना हे यश मिळालं. हेच तुम्ही साधारण इन्व्हेस्टमेंट करताना काही सुचवतात बघा. स्टॉक हे शेअर्स घ्या, याच्यातनं तुम्हाला 18%, आमच्या एका क्लायंटला अमुक 40% मिळाले, 70% मिळाले. त्यांना हाच प्रश्न विचारायचा असतो, की तुझ्याकडे किती क्लायंट आहेत, किती क्लायंटना हे रिटर्न्स तुम्ही मिळू शकले. म्हणजे तुम्हाला यातनं हे कळतं, या प्रश्नाचं उत्तर खरं मिळालं तर कळतं, की किती लोक डिजिटली क्रिएट करणार आहेत आणि त्यातल्या किती लोकांना पैसे मिळणार. आणि हा जर आकडा माझ्यामध्ये 1% पण नसेल, 1% पण मी फारच ऑप्टिमिस्टिकली बोलतो, 1% फार मोठा आकडा होतो. कारण लाखोंमध्ये एखाद व्यक्ती थोडेफार पैसे कमवत असेल. रील स्टार वगैरेची लांबची गोष्ट. त्यामुळे की अचानक काहीतरी घडून
पॉझिटिव्ह काहीतरी वेगळेपणाने, पण हे म्हणजे डे ड्रीमिंग झालं असं मला वाटतं. लॉजिकली पुढचे दिवस कठीण आहेत, बेरोजगारीच्या दृष्टीने म्हणा किंवा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने. याच्यावर काय आपण सोल्युशन असं काय आपण नाही काढू शकत आहे, आपण सजेस्ट करू शकतो किंवा काय डे ड्रीमिंगच्या पलीकडे हो, आपण प्रॅक्टिकली काय नाही, आपण म्हणजे कसं आहे माहितीये, आपण म्हणजे मी काही सांगण्याची गरजच नाहीये, म्हणजे यांच्याकडे सोल्युशन आहे का, आहे. कारण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे काही हे तुम्हाला हा मुद्दा बेरोजगारीच्या किंवा यावेळेस सांगायचा राहिला, की भारताचा सुवर्ण काळ आहे हा. हम्म, आणि तेव्हा ही परिस्थिती आहे. सुवर्ण काळ म्हणजे डेमोग्राफिक गोल्डन पिरियड, लोकसंख्याशास्त्रीय दृष्ट्या सुवर्ण काळ असा असतो. हा काळ कुठला असतो? जेव्हा तुमच्याकडे उत्पन्न म्हणजे अर्थार्जन करणाऱ्यांची लोकसंख्या 18 ते 64 मधल्या लोकांची लोकसंख्या, अर्थार्जन करणाऱ्यांची लोकसंख्या ही अवलंबून असणाऱ्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त असते. त्याला लोकसंख्याशास्त्रीय दृष्ट्या सुवर्णकाळ, डेमोग्राफिक गोल्डन पिरियड म्हणतात. हा प्रत्येक देशाच्या वाट्याला येतो. हा भारताच्या वाट्याला येतो. हा काही अचानक वीज पडल्यासारखी येत नाही. हे माहिती असतं की आपला लोकसंख्याशास्त्रीय सुवर्णकाळ साधारण कधी चालू होणार हे अंदाज असतात. 2018 पासून आपला हा पिरियड चालू झालाय, जेव्हा अवलंबून असणाऱ्यांची संख्यापेक्षा अर्थार्जन करणाऱ्यांची संख्या आहे. म्हणजे जर आपल्या बेस्ट टाइममध्ये ही आपली परिस्थिती आहे आणि हा काळ अंदाजे 30-35 वर्ष चालेल असं म्हणतात, म्हणजे एक रफली 2050 पर्यंत चालणार आहे. आता हा जो काळ असतो ना, हे सोनं करण्याचा काळ असतो. आता ज्या ज्या देशांमध्ये काही जे आपल्याला प्रगती झालेली दिसते, चीनमध्ये झाली, जपानमध्ये झाली, किंवा ज्या ज्या देशांमध्ये, या सगळ्या देशांनी त्यांच्या देशातला जो डेमोग्राफिक गोल्डन पिरियड होता त्याचा पुरेपूर वापर केला. मलेशिया असेल, या सर्व देशांनी आता पुरेपूर वापर केला. म्हणजे काय केलं तर त्यासाठी त्यांनी इन्व्हेस्टमेंट्स केल्या, इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं, आणि त्यातली महत्वाचे 2 एरियाज होते, ते म्हणजे एज्युकेशन आणि हेल्थ. या 2 एरियाजमध्ये त्यांनी पुरेशी गुंतवणूक केली आणि त्याचा बेनिफिट्स त्यांना झालेले दिसले. आपल्याला म्हणजे भारताला अनेक इकॉनॉमिस्ट आहेत किंवा कमिशन्स आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की भारताने 6% GDPच्या शिक्षणावर गुंतवणूक करायला हवी अशी सूचना केलेली होती. आपला गोल्डन पिरियड हा आधीच्या सरकारलाही माहिती होता. आपल्याकडे 2-2.25% गुंतवणूक करत वाढत 2012-13 पर्यंत 4-4.5% पर्यंत केलेली होती. ती आता 2.5% खाली आहे GDPच्या तुलनेत. म्हणजे जेव्हा तुम्हाला शिक्षणामध्ये गुंतवणूक करायची, जेव्हा लोकसंख्या वाढते, दरवर्षी 2 कोटी मुलं जन्म घेतात, लोकसंख्या वाढते, विद्यार्थी संख्या वाढते, तेव्हा शाळा बंद होतात, तेव्हा शाळांमधली गुंतवणूक कमी होते, तेव्हा रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आपली जर गुंतवणूक नसेल, म्हणजे हे 2 इन प्रिन्सिपल महत्वाचे एरियाज आहेत ज्याच्यामध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे, शिक्षण आणि आरोग्य. आणि हे दोन्ही जे एरियाज आहेत ह्याच्यातनं जॉब क्रिएशन पण खूप जास्त आहे. कारण आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीवर जो फोकस आहे ना, ती जुनी मेथड झाली. ठीक आहे, म्हणजे पूर्वी कसं असायचं की सरकार जेव्हा कन्झम्पशन कमी असतं तेव्हा सरकार काहीतरी बांधकाम करायला घेते जेणेकरून रोजगार निर्मिती होते. पण आता ज्या मशिनरी आल्या आहेत त्यामुळे पूर्वी जो रस्ता बनवायला 100 लोक लागायची, ते आता 3, 4, 5 जण काम करतात. त्यामुळे त्याच्यातनं सुद्धा रोजगार निर्मिती होत नाही. पण ही जी एरियाज आहेत, एज्युकेशन आणि हेल्थ, ह्या 2 मधून जॉब सुद्धा क्रिएट होतील आणि हे 2 फंडामेंटल गरजा आहेत. चीनच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणजे सरकारला, राज्यकर्त्यांना चीनची एकाधिकारशाही आवडते, की चीनमध्ये कशी एका पार्टीची सत्ता त्यांना वगैरे, हे त्यांना अट्रॅक्टिव्ह वाटतं. पण चीनने फंडामेंटली ह्याच्यामध्ये जी काम केलं, हे जी इन्व्हेस्ट केली आहे, ते त्यांना आकर्षण त्याचं वाटतच नाही. कारण चीनची जी गुंतवणूक आहे, चीनची रिसर्च अँड डेव्हलपमेंट मधली गुंतवणूक ही त्यांच्या GDPच्या 2-2.5% आहे, आपली 0.6% आहे. आणि चीनची अर्थव्यवस्थेची साईज बघितला तर चीन R&D मध्ये आपल्यापेक्षा 28 ते 30 पट जास्त गुंतवणूक करतो. मग का गलगोटी तिकडून कुत्रा आणणार? तिकडूनच येणार ना. बरोबर. त्यामुळे हे एरियाज आहेत ज्याच्यामध्ये करू शकतात. पण हे सरकारला माहित नाहीये का की आपण सल्ला देण्याची गरज आहे का? हे माहिती आहे, हे माहिती आहे एवढं नक्की. पण कदाचित ह्या ज्या कंडिशन्स आहेत त्या कंड्युसिव्ह वाटत असतील त्यांना सत्तेसाठी,
या कंडिशन जर ही कंडिशन आहे तर मग ही सत्तेत राहण्याची शक्यता वाढते. जेव्हा हे दिसून येतं तेव्हा प्रयत्न कशावर करणार? जेव्हा सरकारला रिअलाइज होईल की अरे सर्वांना मी शिक्षण दिलं तरच मला सत्ता मिळू शकते, तर मग सर्वांना तर शिक्षण मग मिळेल. शिक्षणावर फोकस करते. जेव्हा असं हे जेवढे जास्त अशिक्षित, जेवढे जास्त पोलराईज करतात तेवढं जास्त पोलराईज करता येतं, अशी जर परिस्थिती निर्माण होते तर सरकारला सोपं काय आहे? अरे हे असं हे करणं सोपं आहे ना, आपल्याला अशा मार्गाने सत्ता मिळते. त्यामुळे माहिती आहे की नाही हा प्रश्न वाटत नाहीये इथे. म्हणजे आता बोलता बोलता एक विषय तुमच्या यात आला की लोकसंख्या. हं. लोकसंख्या जी आहे तिचं काय म्हणणं आहे या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर? एवढी मोस्ट लोकसंख्या. मिसअंडरस्टूड टॉपिक आहे हा. हं. पहिलं म्हणजे बऱ्याच जणांना विषय समजत नाही. मुळात लोकसंख्या वाढ आहे वगैरे आपण जे काही 2.1चा जो रेशो असतो तो रिप्लेसमेंट रेशो असतो, म्हणजे एवढे जन्म एवढे मृत्यूचा जो असतो तो मुळात आपण काही नाही केलं तरी सुद्धा पुढच्या 25-30 वर्षांनंतर भारताची लोकसंख्या कमी कमी व्हायला लागणार. आपण एक अंदाजे 160-165 कोटीवर प्लॅटू होईल, म्हणजे पठार बरोबर. येईल आणि त्याच्यानंतर लोकसंख्या कमी होत जाईल. लोकसंख्या वाढीचे कारणाची जर तुम्ही चिकित्सा केली ना, हं. तर मुळात लोकसंख्या वाढते कशी आणि कशा पद्धतीने ती वाढत गेली, मुलां म्हणजे एवढे अपत्य जन्माला घालतात. हं. तर याच्यामागे बऱ्याचदा हे कारण दिसतं की लोकसंख्या जेव्हा वाढते त्या रिजन मधल्या लोकांचा अपत्याकडे, चाइल्डकडे बघण्याचा दृष्टिकोन एक तोंड दोन हात असा असतो. म्हणजे खायला एक तोंड आहे पण कमवून द्यायला दोन हात येतील. अशा पद्धतीने लोकसंख्या, अशा पद्धतीने म्हणजे लोकसंख्या ही युजुअली तुम्हाला गरीब देशांमध्ये त्याचं प्रमाण वाढताना दिसतं, कारण त्यांना असं वाटतं की हाताशी माणूस येईल. लोकसंख्या आपल्याकडे वाढली नाही मुळात. आधी पहिलं म्हणजे हे तर लोकसंख्या वाढली म्हणजे लोकसंख्या वाढली, जन्मदर वाढलेला नाहीये. जन्मदर सातत्याने कमी होत झाला. म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळेस जो जन्मदर होता 4चा होता तो आता 2 पॉइंट समथिंग पर्यंत आलेला आहे. म्हणजे जन्मदर वाढलेला नाहीये. लोकसंख्या जगामध्येच लोकसंख्या कशी वाढली तर मृत्यू दर कमी झाल्यामुळे लोकसंख्या वाढलेली. हं. जी 5 मुलं जन्मायची 60च्या लवकर पलीकडे मरायची किती माणसं आहेत तुम्ही किंवा रिटायरमेंटच्या म्हणजे पलीकडे, बरोबर. मृत्यू कमी झाला. मॉडर्न मेडिसिनच्या येण्यानंतर मृत्यू दर कमी झाला, त्यामुळे लोकसंख्या बरोबर. वाढत गेली. पण आता जी लोकसंख्येची जी समस्या दिसते ती शक्यतो आता भारतामध्ये लोकसंख्या वाढीचा उलटा फटका सुद्धा बसणारी राज्य आहेत. उदाहरणार्थ तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो रिप्लेसमेंट रेशोपेक्षा कमी आहे. किंवा काश्मीरमध्ये बहुतेक भारतातला सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर आहे. म्हणजे बऱ्याचदा कम्युनिटीवर टाकलं जातं ना, मुसलमानांची लोकसंख्या वाढते, तसा काही संबंध नसतो. कारण जगातल्या अनेक देश असेल, मलेशिया असेल किंवा अशा देशांमध्ये तुर्की असेल, अशा देशांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे कंपॅरेटिव्हली. कारण लोकसंख्या वाढ ही बऱ्याचदा गरिबीशी प्रपोर्शनेट असते. त्यांना असं वाटतं की एकतर अवेअरनेस पण कमी असतो, समज पण कमी असते आणि त्याच्यानंतर हाताशी माणूस येण्याचा जो तो संबंध आहे. हा त्यांचा. पण त्याचा संबंध आपल्याकडे लोकसंख्या एकतर कोणीतरी येऊन 4 मुलं जन्माला घाला असं तरी म्हणतात, किंवा बऱ्याचदा आपण हे पण ऐकलंय की लोकसंख्या ही आपली ताकद आहे. हे सुद्धा विधान आपण बऱ्याचदा ऐकत आलं की अरे चीनची लोकसंख्या कमी आहे, आपल्याकडे जगातली सर्वात मोठे तरुणांची लोकसंख्या असलेला देश आहे वगैरे वगैरे बरोबर. सुद्धा ऐकलंय. त्यामुळे कम्प्लिटली मिसअंडरस्टूड गोष्ट आहे. लोकसंख्या अचानक कमी झाली तरी सुद्धा त्याचे चॅलेंजेस येऊ शकतात. जपान सारख्या देशामध्ये त्याचे बरेच चॅलेंजेस येत आहेत आणि ते फेस करतायत. त्यामुळे तो सिस्टमॅटिकली कमी होईल वगैरे वगैरे. पण लोकसंख्या वाढीला रिवॉर्डिंग गोष्टी सुद्धा सरकार करताना दिसतात. हा फार मोठा गोंधळाचा प्रश्न आहे. उदाहरणार्थ स्वातंत्र्यानंतर आपल्याला लोकसंख्या नियंत्रित ठेवली पाहिजे म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. हम दो हमारे दो वगैरे वगैरे सारख्या योजना किंवा काही जो फोकस्ड हे होतं, काही ॲडव्हर्टाईज वगैरे केल्या. काही राज्यांनी लोकसंख्या वाढ नियंत्रण मिळवलं. उदाहरणार्थ केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांनी मिळवलं, त्यामुळे त्यांची लोकसंख्या कमी झाली. पण जेव्हा डिलिमिटेशन होईल आणि मतदारसंघाची पुनर्रचना होईल आणि जर लोकसंख्येवर आधारित राहिली तर ज्या राज्यांमध्ये लोकसंख्या वाढली त्या राज्यामधल्या लोकांनाचं रिप्रेझेंटेशन वाढणार आणि त्यांना सत्तेमध्ये बसायला मिळणार. म्हणजे त्यांचं रिप्रेझेंटेशन जास्त असणार आणि ज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली त्यांचं, म्हणजे थोडक्यात एकीकडे
लोकसंख्या नियंत्रणात राहिली पाहिजे असंही म्हणतात. दुसरीकडे म्हणतात लोकसंख्या आपली ताकद आहे. तिसरा कोणीतरी येऊन म्हणतो की अरे लोकसंख्या वाढवा, 4-4 मुलं जन्माला घाला. चौथा कोणीतरी लोकसंख्या वाढवलेला ना रिवॉर्डिंग स्कीम्स आणतो. त्यामुळे पूर्ण गोंधळ आहे याच्यामध्ये. म्हणजे लॉजिकल याच्यामध्ये लॉजिक मांडण्यासारखं किंवा काही स्पष्ट चित्र आहे आणि हेच विचार करणारे किंवा राईट विंग बरोबर, सुद्धा म्हणा, अर्थात. त्यांना जरी एकत्र आणून सांगितलं की बाबा तुम्ही याचं सोल्युशन सांगा, तर ते सुद्धा काही सांगू शकणार नाही. माझं म्हणणं तेच आहे की लोकसंख्या आणि बेरोजगारी यांचा परस्पर संबंध आहे का, आणि असलाच तर तो कसा आहे? अर्थातच लोकसंख्या आणि बेरोजगारी याचा परस्पर संबंध आहे. कारण लोकसंख्या जास्त, ऑपॉर्च्युनिटीज त्या प्रमाणात जर वाढत नसतील, तेवढ्याच राहणार असतील आणि फक्त लोकसंख्या वाढत असेल, तर बेरोजगारी वाढणार. हे संधी तेवढ्याच, उमेदवार जास्त म्हटल्यानंतर बेरोजगारी वाढणार. म्हणजे ते चक्रच आहे, ते पुन्हा सर्कलमध्येच फिरणार. ते बेरोजगारी वाढणार म्हणजे उत्पन्न कमी होणार, कारण कॅपिटलिस्ट मेंटॅलिटीला एक्सप्लॉइट करण्याची संधी मिळते ह्याच्यामध्ये, की तू नाही तर दुसरा कोणीतरी आहे, ही जी संधी मिळते त्यातनं एक्सप्लॉइटेशन होतं. त्यामुळे बेरोजगारी आणि लोकसंख्या याचा निश्चितपणे संबंध आहे. पण तो प्रश्न आत्ता आपल्या डोळ्यासमोर फार मोठा नाही. बरोबर. तो प्रश्न म्हणजे जर नीट विचार केला तर हळूहळू आपोआपच सॉल्व्ह होईल. तुम्ही काही नाही, म्हणजे सरकारने काहीतरी वेडेपणा करून काहीतरी त्याच्यातनं अजून आपल्या फायद्याचं काहीतरी काढण्यासाठी डोकी फिरवली नाहीत किंवा काही नॅचरल वे मध्ये मी फार ढोबळ मानाने प्रश्न हा विचारतोय असं आपण गृहीत धरूया. एका कॉन्स्टेबलच्या नोकरीला जिथे 18,000 लोक जातात, तिथे लोकसंख्या आणि बेरोजगारी हा म्हणजे मला अंगावर येणारा भीषण संबंध वाटतो. एका कॉन्स्टेबलची नोकरी, त्याचा काही भरोसा नाही. म्हणजे मी मोठी नोकरी वगैरे समजू शकतो की त्या पदाच्या लालसेने जगभरातले ब्रिलियंट लोक गोळा झालेत की बिल गेट्सची रिप्लेसमेंट हवी आहे. बरोबर, मायक्रोसॉफ्टचं सीईओ म्हणून मी 18 लाख लोक आले, तर मी अरे यार एक कॉन्स्टेबलची नोकरी आहे. एका सिक्युरिटी गार्डची अपॉइंटमेंट ठेवा तुम्ही, तुम्हाला 10,000 फोन येतील. तर तो जो मुद्दा आहे की माझ्याकडे नाहीच आहे आता, माझ्याकडे मला काहीही द्या तुम्ही, ही लेवल समजा जर 2च माणसं असती तर त्यांना दोघांनाही नोकरी मिळाली असती. आज 4च माणसं असती, 4घांना मिळाली असती. पण 4 लाख माणसं आहेत, ते 4 जॉबसाठी ती प्रयत्न करतायत. बँका असो, मग ती करप्शनला हे घालतात, भरीस घालतात की 4 लाखामधले 4 घ्यायचे तर तो रेट वाढत जातो, की जिथे 5 लाखात प्रश्न सुटणार असतो तिथे तो बोलतो 5 करोड दे, 4 लाखामधनं तुला घेणार आहे मी. सो ह्या सगळ्या बॅड प्रॅक्टिसेस किंवा मॅल प्रॅक्टिसेस त्याच्यामध्ये वाढतात. सो लोकसंख्या हा मला इंडिव्हिज्युअली नेहमी अत्यंत घाणेरडा प्रॉब्लेम वाटत आलाय कुठल्याही इकॉनॉमी समोरचा, कुठल्याही देशासमोरचा, की ज्यांची लोकसंख्या लिमिटेड आहेत. कारण रिसोर्सेस बघा, भूमीची गंमत अशी आहे की भूमी जेवढी तुम्हाला तुमच्या वाट्याला आली आहे देश म्हणून, ती रिसोर्सेसने फुलफिलच आहे. कुठचीही भूमी अशी नाही. अरबस्थानात जर तेल मिळतं, म्हणजे तिथे काहीच नाही, झाडं बिडं, तिथे तेल म्हणजे तुम्हाला कुठल्याही राष्ट्राला असं निसर्गाने वंचित ठेवलेलं नाही. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही कमी लोक राहत असाल तर ते रिसोर्सेस तुम्ही छान वापरू शकता. फॉर एक्झाम्पल युरोपमध्ये कुठे आहेत युरोप आणि कुठे आहोत आपण, त्यांच्या लोकसंख्येचा किंवा मी विचार करतो. लोकसंख्या वाढ हा काही आपली समस्या नसणार आहे. मुळात आपली समस्या लोकसंख्येच्या प्रपोर्शन मध्ये नोकरी नाहीयेत, ऑपॉर्च्युनिटीज नाहीयेत. आणि त्या कसं आहे की ट्रेंड जो असतो तो महत्वाचा असतो, की कालच्यापेक्षा आज बरं असणं हा ट्रेंड फॉलो केला जातो. कोणीच आयडियल कंडिशन मध्ये नसतं आणि परफेक्ट आहे, योग्य आहे, आधी चांगलं होतं वगैरे वगैरे काही नसतं. आपण एक जनरली ट्रेंड बघतो की कालच्यापेक्षा आज परिस्थिती बरी आहे ना, हा ट्रेंड अपगोईंग आहे, वर सुधारणेकडे जाणारा ट्रेंड आहे की नाही हे बघणं महत्वाचं असतं. हा ट्रेंड खराब झालाय आणि मानवी विकासाच्या निर्देशांकात जवळपास सर्व निर्देशांकामध्ये हा ट्रेंड खराब झालाय. हा ट्रेंड खराब होणं धोक्याचं असतं. उदाहरण साधं झालं तर लहान मुलांमधलं कुपोषण. ते लहान मुलांमधलं कुपोषण विथ मेडिकल सायन्स किंवा आता नवीन नवीन अवेअरनेस वाढलाय, जग जवळ आलंय, हे कमी व्हायला पाहिजे होतं ना. ते कमी न होता जर वाढत असेल आणि त्याच्यात तो नंबर जर देशामधले किंवा एखाद्या प्रांतामधले वाढत असतील तर ते डेंजरस हे असतं. आणि हे चित्र बऱ्याच इंडिकेटर्सवर, बऱ्याच याच्यामध्ये तुम्हाला
दिसतं बरोबर. आणि मेजरली उत्तर भारतामध्ये जास्त दिसतंय. तर उत्तर भारताचा विषय तो आणखीन एक व्यापक विषय आहे सगळ्याच मुद्द्यांवर आणि ओव्हरऑल सरकार आणि या सगळ्या अ, गोष्टींवर आपण चर्चा केली. हम्म. तर आपण आता भगव्याबद्दल बोललो, आता हिरव्याबद्दल बोलूया. हम्म. म्हणजे नाशिकमध्ये जी वृक्षतोड झाली, हिरव्याबद्दल म्हणजे ते वृक्षतोड झाली. निसर्गाबद्दल. हा. तर हरित कुंभासाठी जी वृक्षतोड झाली, ते आपल्याकडे कंपेन्सेशन म्हणजे ते मला माहित नाही झाडांचं कसं होतं, तिथली तोडून कुठे दुसरी नवीन किंवा तीच मुळं कशी लावतात, ह्याच्याबद्दल काही आहे का आपल्याला? आपल्याकडे प्लॅनिंग आहे का, की तसं ते परिसर पुन्हा हिरवा करता येईल? 100 वर्ष जुन्या झाडांची रिप्लेसमेंट बी लावून होण्याचा विचारच एकतर हास्यास्पद आहे. मुळात त्याही अगोदर मी सांगतो म्हणून नाही, कुणीही स्वतःहून आज किंवा उद्या सकाळी उठल्यानंतर स्वतःहून बघा. कुठलाही एक वेबसाईट किंवा एक ॲप बघा ज्याच्यामध्ये जगभरातल्या शहरांमधले AQI मोजले जातात. AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स. करेक्ट. कुठले तुम्ही जो ॲप निवडाल तो मी एक पर्टिक्युलर ट्रॅक करतो. त्याच्यामध्ये तुम्ही तेहरानमधला AQI टाका. जिथे इराण, युद्ध चालू आहे. तेहरान. हा, कीव मधला टाका जिथे युद्ध चालू आहे युक्रेनमध्ये. बरोबर, युक्रेनमध्ये. आणि तुमच्या शहराचा टाका आणि बघा. मी हे काही दिवस करून बघितलं आणि माझा निष्कर्ष म्हणजे तो जो सगळे आलेले जेव्हा तेहरानचा AQI मी जेव्हा सरासरी काढली तेव्हा तो साधारण 60च्या आसपास होता. कीवचा AQI 25च्या आसपास होता आणि मुंबईचा AQI 200च्या आसपास होता. जिथे युद्ध परिस्थिती आहे, जिथे मिसाईल्स पडतायत, तिथे सुद्धा आपल्यापेक्षा बेटर AQI आहे आणि लोकांना हे पटतच नाही. लोक म्हणतात असं कसं होऊ शकतं? असं होऊ शकतं याचं कारणच ते आहे की बरं, फक्त एवढंच नाहीये. जगातली सर्वात जास्त प्रदूषित शहर असलेला भारत हा देश आहे. जगातील सर्वात जास्त प्रदूषित राजधानी असलेला शहर सुद्धा भारतच आहे. आणि जगातला सर्वात जास्त प्रदूषित देशांमध्ये भारताचा क्रमांक 6वा लागतो. आणि आपण असं म्हणतो पर्सन इज नोन बाय द कंपनी दॅट पर्सन कीप्स, तसं कंट्री इज शुड बी नोन बाय द कंपनी दॅट इट कीप्स. तर पहिल्या क्रमांकावर पाकिस्तान आहे, दुसऱ्या क्रमांकावर बांगलादेश आहे, तिसऱ्या क्रमांकावर तुर्कमेनिस्तान आहे, चौथ्यावर शाड आहे आणि 5व्यावर काँगो आहे आणि 6व्या नंबरवर भारत आहे. ही कंपनीमध्ये आपण प्रदूषणाच्या बाबतीमध्ये आहोत. प्रदूषणाचं म्हटलं तर तुम्ही भारतातल्या नद्यांची परिस्थिती बघा. मगाशी आपण तो ओघवता बोललो की ज्याला ज्याला माता म्हटलं त्याचं यांनी काय केलं. नद्या, कुठल्याही नद्या ही झाड कापून आज रस्त्यासाठी सर्रास झाडं कापली जातात. आता नाशिकचं तर असं होतं की ऑर्डर होती, मग आमच्या हातात आली नाही म्हणून त्यांनी ती ऑर्डर मिळाली नाही म्हणून झाडं कापली. आरेमध्ये सुद्धा तेच झालं. म्हणजे लोक त्या पायावर कुऱ्हाड बिराड एक फारच लहान वाटावं की कुऱ्हाडीवर पाय मारतात की काय करतात हे समजेन असं झालंय की यांना कसं वाटत नाही की हवामान बदल ही फार मोठी समस्या आहे. तुम्हाला आज आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 2028च्या हवामान परिषदेसाठी आजचीच बातमी आहे. 2028च्या हवामान परिषदेसाठी 2023 मध्ये नरेंद्र मोदींनी दुबईमध्ये प्रस्ताव पाठवला की आम्हाला होस्ट करायची आहे ती म्हणून. आपण त्याच्यातनं विड्रॉ केलंय आता ऑफिशियली. आपल्याला होस्ट नाही करायची आहे. विचार करा, हजारो लोक येतात त्याच्यामध्ये. म्हणजे एकतर समारंभ प्रिय व्यक्तीसाठी केवढी मोठी संधी आहे ती. आपण G20च्या वेळेस काय केलेलं तुम्हाला माहिती आहे, म्हणजे केवढी मोठी ती होती. पण आपण त्यातनं विड्रॉ केलंय का ह्याचे स्पष्टीकरण नाहीये. पण एक कॉमन सेन्सने जे वाटतं ते की जर तुम्ही होस्ट करत असाल तर तुमची पण तिथे चिकित्सा होणार. मग म्हणणार की तुमच्या कोळशावर आधारित तुमच्या ऊर्जा योजनाच कशा, मग तुम्हाला काहीतरी सजेशन दिले जातील, काही तुम्हाला त्यावर नियंत्रण आणायला लागेल, तुमच्या पोल्युशनचे आकडे बाहेर पडतील. तुम्ही रस्त्याच्यासाठी किती जंगलाच्या बाबतीतही निकषांची आपण हास्यास्पद आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण ग्रीन कव्हर दाखवण्यासाठी भारतामध्ये आंब्याची बाग पण ग्रीन कव्हरमध्ये मोजतात. म्हणजे जंगल कव्हर आहे हे दाखवायचं आहे
तर त्याच्यामध्ये जिथे जिथे ग्रीन कव्हर आहे, खरं हे मोनोक्रॉपिंग झालं. बाग आणि जंगल हे पूर्णपणे वेगळ्या गोष्टी असतात. असं झाड म्हणजे म्हणताय मग फक्त काय? सगळी झाडं मोजली जात नाहीत, पण आपल्याकडे ग्रीन कव्हरच्या नावाखाली ते सुद्धा मोजलं जातं. बरं. अशी परिस्थिती, म्हणजे एवढे आपण सेन्सिटिव्ह आहोत बरोबर. हवामान बदल किंवा निसर्ग या विषयासाठी, कारण आपण पुन्हा कदाचित निसर्गाला सुद्धा माता बनवलं असेल. हा कॉन्सेप्ट फार प्रूव्हन आहे. म्हणजे आता आपले पंतप्रधान मध्ये म्हणाले होते काहीतरी क्लायमेट चेंज वगैरे छोड दो इसमें त्याच्यामध्ये काय वोट्स वगैरे नसतील कदाचित, माहित नाही. त्याच्यामुळे क्लाइमेट में क्या रखा है तो तो बॉन्ड इलेक्ट्रिकल बॉन्ड बिंड ऐसा कुछ बोलो ना, झाड़ों के साथ क्या पेड़ों के साथ बॉन्ड होता है क्या? नाही, तसं तुम्ही नाही म्हणू शकत. एक पेड माँ के नाम त्यांनी लावलं. अरे पुरा जंगल अदानी के नाम. एक पेड़ माँ के नाम पूरा ते जंगल. करतात. आणि अगेन, भारत मातेमध्ये माते समान असणारी गंगा, या कडचं भारतातलं सर्वात स्पिरिच्युअली किंवा आध्यात्मिक महत्वाचं क्षेत्र, मतदारसंघ आहे वाराणसी. वाराणसी. माँ गंगा ने बुलाया है म्हणत मोदीजी तिथून रिप्रेझेंट करतात. वाराणसीमध्ये गंगेची परिस्थिती इतकी वाईट आहे. जेरेमी वेड नावाचा एक मरीन बायोलॉजिस्ट आहे, आणि गंमत म्हणजे गंगे शुद्धीकरणाचं कंत्राट कोणाला मिळत असेल, पुन्हा तेच आहे. बरोबर, सरांना. त्यामुळे हे अशी आपण पर्यावरण आणि इकडे बघण्याची आपली साधारण भूमिका अशी आहे. पण नदी, खरंच नदी फार महत्वाचा मुद्दा आहे. नदी जिथे संपते ज्या भागातली ना, तो भाग आटोपतो. तो आटपलेला भाग आहे तो. समुद्र काय प्रत्येक ठिकाणी नसतो ना, तो अजून नदी ही तुमच्या गावात, तुमच्या घरातला भाग आहे तो. त्यामुळे नदी जाणं हा फार, म्हणून मला खूप आत्मीयता वाटते पर्सनली नदीबद्दल. ती जर तुम्ही गंगा नदीत तुम्ही कोविडच्या वेळी प्रेतं टाकताय, इतर वेळी तुम्ही काय काय करता त्याच्यात, काय गंगा नदी आहे रे. नदी म्हणून नका बघू त्याच्याकडे, पण तुमची मैया वगैरे ते आता उलट सांगायला लागेल की मैया म्हणून बघा. मैया म्हणून नका बघू, नदी म्हणूनच बघा. तर किमान माता म्हटलं की भीती वाटते तुम्हाला. तुम्ही ऐकलं, मी हा वारंवार सांगतो आणि मी सांगत राहीन आयुष्यात. मला सगळ्यात जगात आवडलेला विनोद आहे. मी स्वतः तुटपुंज विनोदी लिहितो. अत्यंत सभ्यपणे त्या संपत सरल नावाच्या एका माणसाने, व्यंग आहे तो, हास्यव्यंग कवी, तो म्हणाला की देखो अभी वो शिंजो आबे आए थे, जापान के पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष जो कोई होता है, वो आए 1 लाख उनको मिले अपने पंतप्रधान. वो कर्जाओं का चेक उन्होंने कुछ दिया होगा, उनको दिया. वो किस लिए कर्जा था? मुंबई से अहमदाबाद बुलेट ट्रेन के लिए हमारी सरकार ने जापान से कर्जा लिया. वो लेके वो आए थे जापान के पंतप्रधान. तो हमारे पंतप्रधान बोले चलो आपको इंडिया की सैर भी कराता हूँ. उनको लेके गए गंगा तट पे, वहां चल रही थी गंगा आरती. ऐसे लाखों लोग गए, गंगा का आरती कर रहे, वो खड़े हैं. थोड़ी देर के बाद वो जापान के पंतप्रधान बोले, अरे भाई आपके लोगों के पास इतना टाइम है तो आपको बुलेट ट्रेन क्यों चाहिए? काय आहे म्हणजे तिथे तुम्ही त्या पवित्र ठेवायचा प्रयत्न आपण करतो ना, शक्यतो आपण त्याचं उलट करतोय ना. ते मैया म्हणून नको, नदी म्हणून बघा. बरोबर आहे, हा मेसेज करेक्ट आहे. सो आता मला वाटतं, आता प्रकल्पाच्या जाहिरातींवर पण खर्च आपल्याकडे भरपूर होतो आणि प्रकल्प प्रत्यक्ष उभाच राहत नाही. किंवा आपण जाहिरातींचं युग असं म्हणतो. राजकारणात सुद्धा जाहिरात केल्याशिवाय तुमचं वोट जे काय कलेक्शन आहे ते होत नाही. की तुमचे होर्डिंग काही केलं तरी तुम्हाला तिकडे होर्डिंग लावावा लागतो, पोस्टर लावावा लागतो, फ्लेक्स बॅनर लावावा लागतो. अगदी साधा तुम्ही शौचालय बांधलं तरी त्याच्यावर तुमचा फोटो किंवा रंगवावा लागतो. तर आता ह्या जाहिरातींवरचा खर्च हा पॉलिटिकल पार्टीचा इतका का वाढला आहे हे आपल्या लक्षात ह्या सगळ्या ह्याच्यात नाही येतं, कारण जाहिरातीचं जग आहे. पण हा पैसा कुठून येतो, त्याचा स्रोत काय, ह्याची काही आपण हे करू शकतो, खातरजमा किंबहुना अंदाज बांधू शकतो. हा एवढा पैसा पॉलिटिकल पार्टी म्हणून जाहिरातीवर खर्च करायला यांच्याकडे कुठून येतात? एवढ्या जाहिराती आधी नव्हते करत कुठली सगळ्याच पॉलिटिकल पार्टी. आम्ही हे कुठला पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टीला म्हणत नाही, सगळ्या पॉलिटिकल पार्टी जीव घेऊन जाहिरात करतात. कुठून आणतात हे लोक? आता RTI मधून आलेल्या माहितीनुसार या सरकारने
त्यांच्या कार्यकाळामध्ये सरासरी रोज 1.5 कोटी जाहिरातीवर खर्च केलेला, आणि हा आकडा फक्त ज्याचं बिलिंग होतं हम्म. त्या जाहिरातींचं आहे. म्हणजे आता बिलिंग होतं म्हणजे टेलिव्हिजनला जर बिलिंग होत असेल आणि न्यूजपेपरला जे बिलिंग होतं फक्त त्याचं आहे. तुम्ही जो मुद्दा म्हणला होर्डिंग आणि त्याच्या पलीकडे त्याच्या पुढे तर फ्लेक्स, त्याच्याबद्दल तर बोलायला नको अशी परिस्थिती आहे, कारण तुम्हाला सिग्नल दिसत नाही, कारण फ्लेक्समध्ये असतात आणि सिग्नलच्या पलीकडे चलन कापलं जातं आणि तुम्ही त्यांना सांगू शकत नाही की फ्लेक्स होता मध्ये म्हणून त्याच्याकडून घ्या म्हणून. त्यांच्याकडनं घ्या म्हणून सांगू शकत नाही, अशी परिस्थिती दोन कारण परवा त्याला तरी- माहिती म्हणे जा बाबा तो काय देणार मला माहिती आहे. परवा तर इतकी हास्यास्पद मी एक बॅनर बघितलेले होते की मुख्यमंत्री येणार आहेत आणि बोरिवली ठाणे टनेलची उद्घाटनाची जाहिरात होती. तर मोठी एवढी पूर्ण रस्ताभर सगळीकडे ते होते. म्हटलं बोरिवली टनेल झाला असावा, म्हटलं छान, आता बोरिवलीला पटकन पोचता येईल. पण ती जाहिरातीवर मग बारीक असं क्लिकबेट सारखं असं बारीक याच्यामध्ये होतं, बोरिवली टनेल नव्हतं तर बोअर मशीनच्या उद्घाटनाची लागलेले होते. हे टनेल बनायचं आहे अजून, कधी बनेल टनेलचा बोरवेल टाकलाय. तर ती त्याची बोर जाहिरात मशीन करतो. वा वा. आली, त्याची बोर उद्घाटनाची मशीन, हा. जाहिरात पूर्ण रस्ताभर होती, पूर्ण शहरभर होती. आणि हे फक्त अपवाद नाहीये, जी पंतप्रधान येतात म्हणा की जाहिराती, पण हा मुद्दा तोच आहे की हे पैसे कोणाचे, हे पैसे मिळतात कुठून. बरं, हे पैसे मिळतात हे लोकांना जाणीव आहे का की त्यांना हे जे हे पैसे या मार्गाला जे वळवले जातात त्यातनं कित्येक कामं होऊ शकली असती. म्हणजे या पॉलिटिकल पार्टीच्या ह्या बजेटमध्ये त्यांना महाराष्ट्रातल्या आम्हाला चालवायला पैसे नाहीत म्हणण्याच्या सगळ्या शाळा चालू शकल्या असत्या. हो, ते दीपक पवार परवा येऊन गेले, मग आपले ते सांगत होते ना शाळेचे काय अवस्था आहे ती की त्या सगळ्या शाळा चालू शकल्या असत्या. काही ठिकाणी कॉलेजेस जर पाहिजे असतील तर ती होऊ शकली असती. पण शॉर्टकट पाहिजे की ते अगेन, आणि लोक पुन्हा ते मगाशी म्हटलं त्याप्रमाणे जर हे सर्व करून मतं मिळची असती, थोडीफार आपली पण चूक आहे त्याच्यामध्ये. आपली म्हणजे मतदार म्हणून आपली पण चूक आहे की हे सगळं काम बघून मतं देणारे मतदार असतील तर कदाचित ते हे काम करतील. हे काम करून जाहिरात दाखवून जर मतं मिळणार असतील तर ते काम करतात. थोडा आपलाही त्याच्यामध्ये वाटा आहे. पण हा शॉर्टकट म्हणा की सतत दिवस रात्र नजरेत राहिलं की ऑटोमॅटिकली कुठेतरी ते सबकॉन्शियसमध्ये फिट होतं आणि ती मतं त्यातून मिळतात. पण पैसे शेवटी तेच पैसे कशाच्या बदल्यात मिळालेले असतात. कुठले तरी काम मिळालेलं असतं, त्या बदल्यात पार्टीला फंड मिळालेला असतो, बॉन्ड मिळालेले असतात आणि तेच जाहिरातीकडे वळवले जातात. त्यामुळे एफस्टीन फाईल काय प्रकार झाला आणि तो का नंतर विरला गेला आणि काय त्याचं जागतिक काय महत्व, म्हणजे काय असं वाटतं की काय झालं असेल. नाही, एप्स्टीन फाईल चा प्रकार एवढा मोठा आहे की तो प्रकार दाबण्यासाठी यांना जागतिक संकटच्या परिस्थिती म्हणजे युद्ध आणावं लागलं. यावरून त्याची ग्रॅव्हिटी, त्याचं मॅग्निट्यूड, त्याची साईज चा अंदाज येतो. साधारण एप्स्टीनची ब्रीफली माहिती सांगायची झाली तर आताच माझ्या मते तर एप्स्टीन फाईलबद्दल जवळपास सगळ्यांना माहिती झालं असावं. पण जेफ्री एप्स्टीन इस्रायली ओरिजिनचा जो साधारण दलाली ही त्याचं काम म्हणजे लायझनिंग हे काम, आणि त्याच्यासाठी त्याने एक आयलंड बनवलेलं, त्याच्यामध्ये वेश्या व्यवसाय तर व्यवसाय किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग जे म्हणतात ते तर होतच, पण अल्पवयीन मुलामुलींवर आणि ह्या सगळ्यांनी भरभटलेले आहेत हे सगळे. म्हणजे त्यांची अनेकदा नावं आलेली आहेत जी एप्स्टीन क्लासेस म्हटलं जातं. हे ज्या ट्रम्प आणि या सगळ्यांना बऱ्याचदा एप्स्टीन क्लासेस म्हटलं जातं की यांची म्हणजे असं अक्षरशः असं आहे की हॅरी पॉटर पुस्तकामध्ये हॅरी हे नाव जितक्यांना नाहीये त्यापेक्षा जास्त वेळा एप्स्टीन फाईलमध्ये डोनाल्ड ट्रम्पचं नाव आहे. हे फॅक्ट आहे, हा विनोद नाही. अरे हे फॅक्ट आहे. हॅरी पॉटर पुस्तकांपेक्षा जास्त इतक्यांदा त्याचं नाव आहे. आता ही बातमी एप्स्टीन फाईल मध्ये हॅरीदीप नाव आहे. आपल्याकडचे हॅरी हॅरीदीप आहेत, आपल्याकडचे हॅरीदीप. आणि एप्स्टीनचा मग संशयास्पद मृत्यू झालेला ते सुद्धा त्या याच्यामध्ये चालून गेलं. अचानक जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्याच्याकडे जे गार्ड होते दोघांना डोळे लागलेले आणि त्याचा सीसीटीव्ही नेमका तेव्हाच एका मिनिटासाठी बंद झालेला होता. असं सगळे, पण ते फार बरबडलेलं प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अशा ज्या रिव्हील होत आहेत. त्यामध्ये असं वाटतं की यापुढे काय असणार आहे. म्हणजे
असं वाटणार की कॉन्स्पिरसी थिअरीच्या लेवलवर जावं. मला शक्यतो कुठल्याही याच्याकडे ऐकलं की मी पटकन विश्वास नाही ठेवत. मला आधी ती कॉन्स्पिरसीच वाटते, पण त्याच्यानंतर जे एव्हिडन्सेस मिळत गेले की कॉन्स्पिरसी थिअरी आणि रियालिटी याच्यामधली जी बॉर्डर लाईन आहे फारच धुसर झालेली आहे. म्हणजे त्यांनी ह्युमन फ्लेश खाण्याचे प्रकार वगैरे सुद्धा त्या एप्स्टीन आयलंडवर वगैरे घडल्याचे काही बोललं जाते. आणि हे सगळं कव्हर अप करण्यासाठी हे युद्ध करून पुन्हा ते सर्व चालू आहे. त्यामुळे तो एरियाच फारच म्हणजे त्याबद्दल तो एरिया अमानवीच आहे ते. म्हणजे ते अमानवी आहे, क्रूर आहे, बोलणं डेंजर आहे आणि त्यांच्या कडे सत्ता आहे, जे त्यात जी त्यांच्याकडे नाव आहेत आणि त्यांच्याकडे. त्या कारणाने म्हणजे त्यांचा वापरच सत्तेवर कंट्रोल ठेवण्यासाठी तिकडे केलं. आणि याचं हे काही तुम्ही एप्स्टीन तुम्ही मगाशी म्हणाला आपल्याकडे असे छोटे मोठे एप्स्टीन तालुक्यात जिल्ह्यामध्ये आहेत. फिरतायत. आत्ताच एक नाशिकमधलं नाव पुढे प्रसिद्ध झालं म्हणून, पण ते काही मेघालयमधल्या एका भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याच्या फार्म हाऊसवर रेड टाकली. त्याच्यामध्ये अल्पवयीन मुलं हो, पकडली मिळाली, बरोबर. ती होती. रिसेप्शनिस्ट होती, तिनेच ती अंकिता भंडारी. ते वेगळं, ते ते वेगळं आहे. उत्तराखंड मधलं हां, प्रकरण बरोबर. होतं, जिथे काय हे नाही, पण इथे लहान मुलं वगैरे. त्यामुळे ते फारच ते काय धरबंद नाही त्यांना आणि ते अमानवी आहे, सगळं बरोबर आहे. पण आपण आता त्या पार्श्वभूमीवर बोललो तर ते खूप मोठा तो विषय आहे. हे आपल्याला माहिती आहे. त्यांनी जर युद्ध होत असेल तर तो किती मोठा विषय इथे. आहे. मला असं विचारायचं आहे, आता आपल्याकडे जे घोबरपट्टा नावाचं प्रकरण तुम्ही जन्माला घातलेलं आहे, मी जन्माला नाही घातलंय, त्याचं सातत्याने पाठपुरावा जो चालू आहे तुमचा सोशल मीडियाद्वारे, तर थोडक्यात फक्त त्याची एक घोबरपट्टा आणि त्या घोबरपट्ट्याच्या स्टोरीज ह्या काय आहेत? घोबरपट्टा स्टोरीजची खरं तर यांना हे केरला फाईल्स वगैरे वगैरे करण्यापेक्षा घोबरपट्टा स्टोरीज बनवली तर त्यांना रॉ मटेरियलचीच कमी नाही पडणार. म्हणजे ती कदाचित संपणारच नाही. सीझनच्या मागून सीझन येऊ शकतात. आधी मुळात मला क्लॅरिटी देऊया की गोबरपट्टा म्हणजे गायपट्ट्याला गोबरपट्टा मी म्हटलेलं नाहीये. गोबरला त्या एरियातल्या लोकांनी ग्लॉरिफाय केल्यामुळे त्यांना मी घोबरपट्टा म्हणतोय. नाहीतर त्याला गायपट्टा म्हटलं जायचं. बरोबर. ठीक आहे. कारण गायपट्टा, गुटका बेल्ट, बिमारू स्टेट्स ही सगळी त्याच याची विंध्य पर्वताच्या वर नर्मदेच्या वरचा जो एरिया आहे. आणि त्याच्याबद्दल बरंच लिहिलं सुद्धा गेलं. म्हणजे अरविंद अडिगांच्या एका पुस्तकामध्ये व्हाईट टायगरमध्ये बहुतेक लिहिलं गेलंय की या देशामध्ये समुद्र किनाऱ्यामुळे प्रगती झाली आणि ह्या गंगा यमुनेच्या एरियामधल्या लोकांमुळे नाश झाला. तर अशा स्वरूपाचा तो आहे. लोकसंख्या वाढ हा जास्त करून ह्या दोन राज्यांमध्ये दिसून येते. मागास युपी बिहार बद्दल आपण गोबरपट्टा म्हटलं तर स्पेसिफिकली युपी बिहार बद्दल बोलतो, पण बिहारपेक्षा जास्त युपीचं ग्लॉरिफिकेशन होताना दिसतं. बिहारचं तसं तेवढंच ग्लॉरिफिकेशन होताना दिसत नाही. लोकांना फार कौतुक आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा फार कौतुक वाटतं आणि ते असं आपल्याला युपी सारखं बनलं पाहिजे वगैरे वगैरे म्हणतात. तेव्हा फार आश्चर्य वाटतं. महाराष्ट्र युपी सारखं बनायचं आहे अजून. हा एक स्वतंत्र विषय. पण आश्चर्य अशा करता वाटतं की जनरली म्हणजे तुम्ही ते मी फारसे हिंदी पिक्चर बघत नाही, पण मध्ये एक पिक्चर आलेला होता की मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ. असा एक आलेला. त्याची मी हे लिहिलेलं होतं म्हणून मी शोध केला. माहित नाही. तुम्ही त्या माधुरी दीक्षित असं पिक्चर काढेल का की मैं अंतरामाळी बनना चाहती हूँ. अंतरामाळी होती, बरोबर. तर अंतरामाळीला माधुरी दीक्षित बनण्याची स्वप्न पडणं हे दाखवणं समजू शकतं. माधुरी दीक्षित भारताला म्हणजे महाराष्ट्राने युपी बनायचं म्हणजे मैं अंतरामाळी बनना चाहती हूँ म्हणण्यासारखं आहे. उत्तर प्रदेश हा जर एक स्वतंत्र देश असता तर जगातला 6वा मोठा देश असणार होता लोकसंख्येनुसार. उत्तर प्रदेशची लोकसंख्या अंदाजे 24-25 कोटी आहे. जो आत्ता 6वा क्रमांकाचा आहे तो 24 कोटीचा नायजेरिया आहे. 6वा मोठा देश असणार होता. उत्तर प्रदेशचं पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न पाकिस्तानपेक्षा कमी आहे. तुम्ही उठसूट जे म्हणता पाकिस्तानला जा जे लोकांना पाठवत असता, म्हणजे ज्याची तुम्ही हेटाळणी करता त्यांच्यापेक्षा उत्तर प्रदेशचं दरडोई उत्पन्न कमी आहे. असं बनावं हे म्हणजे भिकेची स्वप्न नाही का म्हणता यायला. हे तुम्ही तुमच्या डोळ्यासमोरच आदर्श तुम्ही असं ठेवता की हे बनायचे तुम्हाला. आणि लोकांविषयी
सरसकटपणे मला काही बोलायचं नाही. बरोबर. मला मुळात ते येतं कुठून, म्हणजे जी सत्ता आहे आता तिथे. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो, की एखादा माणूस ग्राउंड लेवलचा माणूस काहीतरी वेडेपणा करतो, काहीतरी चुकीचं वागतो वगैरे, आपण त्याच्यावरून काय फार बोलत नाही. पण जेव्हा सरकार असे काही निर्णय घेते, उत्तर प्रदेश सरकारचे काही निर्णय असे होते. उत्तर प्रदेश सरकारने मध्यंतरी 3-4 वर्षापूर्वी ऑस्टिन युनिव्हर्सिटी बरोबर एक काही लाख कोटी रुपयांचा करार केला. काही लाख कोटी, ओके. म्हणजे 2-3 लाख कोटी, बिलियन्स ऑफ डॉलर्सचा करार केला, की उत्तर प्रदेशमध्ये डेटा सेंटर्स करणार, युनिव्हर्सिटीज चालू करणार वगैरे वगैरे, असं फार मोठं. नंतर लोकांनी जेव्हा ती ऑस्टिन युनिव्हर्सिटी शोधून काढली, कुठे काय आहे वगैरे वगैरे, ऑस्टिन युनिव्हर्सिटीकडे 25 लोकांचा स्टाफ, 25 लोकांचा स्टाफ असलेली कॅलिफोर्नियामध्ये एक युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्नियाच्या एका कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये एक ऑफिस, 25 लोकांचा स्टाफ, एकही स्टुडंट नाही. आणि कॅलिफोर्निया स्टेटने बॅन केलेली युनिव्हर्सिटी बरोबर यांनी एमओयू केला. एमओयू पर्यंत जाते. एमओयू करून त्याची ट्विट केले जातात सरकारकडून, त्याची बातमी होते. बरं, एक प्रकरण झालं असतं तर आपण म्हटलं असतं. त्यानंतर दुसरी पुन्हा डेटा सेंटरसाठी अजून एका कंपनी बरोबर काहीतरी 1000 कोटींचा, लाखवरनं फक्त हे झालं की काही 1000 कोटींचा एमओयू केला, त्याचे फोटो आले, त्याची जाहिरात झाली. ते फोटो आणि त्या जाहिरातीचा वापर करत ती जी इन्स्टिट्यूशन होती, त्या इन्स्टिट्यूशनच्या लोकांनी ते फोटो दाखवून, ऍडव्हर्टाईजसाठी दाखवून 3-4 हजार कोटी जमा करून गायब झाले. सरकारने त्यांच्याबरोबर केलेले फोटो दाखवून त्यांनी लोकांकडनं पैसे घेतले आणि गायब झाले. आणि आत्ता रिसेंटली एका स्टार्टअप सोबतची त्यांनी पुन्हा काही 1000 कोटींचा केला. त्या स्टार्टअपचा 1 वर्ष जुना, 1 वर्षाचं उत्पन्न 50 लाख रुपये आणि काही 1000 कोटींचा त्यांनी एमओयू केला. म्हणजे हे हायएस्ट लेवलवर जर ह्या डिसिजन मेकिंग्स आणि अशा पद्धतीने काम चालत असेल, तर तुम्ही इतर पातळींवर, म्हणजे ते जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, गाव पातळीवर काय कुठल्या प्रकारचा कारभार चालू असेल याची कल्पना करा. आणि आपल्याला स्वप्न पडतात, पहिलं मॉडेल गुजरात मॉडेल, आणि तो काही गोबरपट्ट्याच्या बाहेर आहे असं म्हणायची अजिबात गरज नाहीये. आणि नाहीतर युपी मॉडेल, ही स्वप्न पडतात आपल्याला असं बनायचंय म्हणून. शाबास. म्हणजे हे एकंदरीत सगळं आनंद आहे, आनंदाचं वातावरण आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला कुठेतरी या समाजाला कुठेतरी तुमच्यासारख्या माणसांची सातत्याने गरज वाटते. याचं कारण की सगळे आपल्या आनंदात मशगूल आहेत. तो आनंद नेमका कसला आहे, तो आनंदच आहे का, हे समजून देणारा माणूस कोणतरी कान टोचायला लागतो, की बाबा काय चाललंय आणि ते कसं चाललंय हे मी सांगू शकतो, पण काय करायचं हे तर बघणाऱ्यांच्या हातात आहे. त्यामुळे काय करायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. जे काय चाललंय, जे सत्य आहे त्या पद्धतीने सूरज सामंत आपल्यासमोर आणून ठेवतात. दरवेळी ते तसं न थकता करतात. आता काय करायचं हे अर्थातच ते प्रत्येकाचा कान पकडून तू हे कर, त्यांचा अधिकारही नाही आणि घटनेने त्यांना तसं काही अधिकार दिलेले नाही. फक्त ते स्वतःची मतं मांडू शकतात, तेवढंच काम ते करतात. तर आपल्याला आता ठरवायला हवं काय करायचं. फुले शाहू आंबेडकर यांची नावं घेतो आपण, आणि त्यांनी जो महाराष्ट्र एका मोठ्या गोबरपट्ट्यातनं बाहेर काढला होता, तर पुन्हा बाबांनो तिकडेच घेऊन जाऊ नका. आता फुले शाहू आंबेडकर परत नाही होणार आहेत. आता आपल्यासारखी, माझ्यासारखी लोक तयार होणार आहेत ज्यांच्यात तो दम नाही. फुले शाहू आंबेडकर होण्याचा दम महाराष्ट्रातल्या कोणात नाही. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज येतील आणि वगैरे असं काय होणार नाही. त्यामुळे आता ही अशी माणसं जी काही सांगतात त्याबद्दल विचार करा, आणि आपल्या परीने काय होऊ शकतं त्याच्यात ते आपण करूया. आणि मजा आली पाहिजे, मग मजा आपण आणत राहूया, सातत्याने मजा करत राहूया, भेटत राहूया. आणि सूरज, तुम्ही इथे आलात, तुमची ही अत्यंत मोलाची मतं, अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन आमच्यासमोर प्रकट केलेत, थॉट शेअर केलेत. खरंच मजा आली. आता तुमची एक स्वाक्षरी आम्हाला इथे अपेक्षित आहे. लक्षात राहण्यासारखी ही आपली भेट झाली.
आणि असेच लक्षात राहण्यासारखे पाहुणे, लक्षात राहण्यासारखे पॉडकास्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तुम्ही पाहत राहा. मजा आली पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू.